आवाज येतोय का माझा? जरा अजून मोठा आला तरी चालेल. येतोय. येतोय बरं मोठे. येतोय ना? ते बहुतेक हो. पंख्याचा आवाज. एक मिनिट. सुरू करायचं का मॅडम? हा हा करा चालू. आता येतोय ना आवाज व्यवस्थित? हा आता येतोय व्यवस्थित. ठीक आहे. तर सगळ्यांना नमस्कार आणि धन्यवाद. खूप खूप सगळेजण या कार्यक्रमासाठी जॉईन झालेले आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद. त्याचबरोबर मंगल मॅडमला आणि विहंगम टेक्नो होलिस्टिक संस्थेला आणि सुदर्शन पिरामिडला खूप खूप धन्यवाद. मंगल मॅडमला सगळ्यात जास्ती धन्यवाद मला याच्यासाठी द्यायचे आहेत की नवनवीन प्रोग्राम त्या मॅडम शोधून काढतात आणि आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून पुढे जाण्यासाठी हेल्प करतात आणि त्यांची जी इच्छा आणि तळमळ असते की प्रत्येकाने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून पुढे जायला हवं, तर त्यासाठी त्यांना खूप धन्यवाद. आणि हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल सुदर्शन पिरॅमिड, विहंगम आणि मंगल मॅडमला खूप धन्यवाद. सर्व व्हॉलेंटियर्सला खूप धन्यवाद, सगळ्या कोऑर्डिनेटरला, सर्व साधकांना. आणि मंत्रशक्तीचं स्मरण करून आज आपला जो टॉपिक आहे तो आपण सुरू करणार आहोत. तर आज आपला महत्वाचा टॉपिक आहे, म्हणजे सगळेच महत्वाचे, जे जे सनातनसाठी ज्यांनी ज्यांनी घेतलेले टॉपिक आहे ते, पण हा जरा साधारण लोकांसाठी म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा महत्वाचा आहे आणि आध्यात्मिक दृष्टीने ज्या लोकांना उन्नती करायची आहे त्यांच्यासाठी पण महत्वाचा टॉपिक आहे हा. तर आपला जो आजचा टॉपिक आहे तो सनातन धर्म आणि मंत्रांचे विज्ञान. तर मंत्र ही अशी शक्ती आहे आणि ती ऊर्जा सुद्धा आहे जी की आपण लहानपणापासून मंत्र ऐकत असतो. आपल्या घरांमध्येच मंत्र म्हटले जातात, गायले जातात. पूर्वापार ही परंपरा आहे. तर त्याआधी आपण सनातन काय आहे या शब्दाचा थोडासा अर्थ बघू. त्यानंतर धर्म शब्दाचा पण बघू. आता सनातन आणि धर्म या शब्दाचा अर्थ आधी ज्यांनी ज्यांनी हे टॉपिक घेतले त्यांनी समजावून सांगितलेच आहे, पण मी अगदी थोडक्यामध्ये सांगते, मग आपण मंत्रांच्या शक्तीकडे जाऊया. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सनातन या शब्दाचा अर्थ आपल्याला माहितीच आहे की जे शाश्वत आहे, जे सत्य आहे, जे कायम स्वरूपी आहे, ज्याच्यामध्ये कधी बदल नाही होणार आहे आणि जे अनादी अनंत, ज्याची सुरुवातच झालेली नाही किंवा ज्याला अंत सुद्धा नाही, असं ते सनातन आहे. म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीपासून जो आहे हा सनातन धर्म जो आपण म्हणतो, तो सृष्टीचे नियम आणि ब्रह्मांडाच्या सगळ्या सत्यावर आधारित आहे. तर ब्रह्मांडाचं सत्य काय, म्हणजे ब्रह्म हेच सत्य आहे. तर ब्रह्मांडाचं सत्य जे आपण म्हणतो ते मूळ आहे आणि तेच ते सनातन आहे. तो कोणत्याही, हा जो धर्म आहे सनातन धर्म, तो कोणत्याही एका विशिष्ट व्यक्ती किंवा संस्था किंवा काळ किंवा पुस्तकांवर आधारित किंवा मर्यादित नाहीये, तर तो कायम स्वरूपी आहे. सत्य असणाऱ्या नियमांवर तो आधारित आहे आणि तो कसा आहे, कालातीत आहे, म्हणजे काळांच्याही पलीकडे असलेला आहे. म्हणजे ही जी जीवन पद्धती आहे ती पूर्वापार चालत आलेली आहे, पुढेही चालत राहणारच आहे, ती नष्ट होणारच नाहीये किंवा विशिष्ट जाती संप्रदायापुरती ती मर्यादित नाहीये, तेवढ्यापुरती सीमित नाहीये ती, तर ती संपूर्ण मानव जातीच्या सार्वभौमिक कर्तव्यांवर आणि त्याच्या स्वभावाला जोडणारी अशी आहे. म्हणजे मूळ जो आपला स्वभाव असतो तोच सनातन सत्य आहे. तर त्यानंतर हे सनातनचा आपला थोडासा थोडक्यात आपण अर्थ बघितला. त्यानंतर आपण बघूया धर्म या शब्दाचा अर्थ काय आहे. धर्माचा मूळ अर्थ जो आहे तो म्हणजे धारण करणे. तर धर्म जो आहे तर तो समाज, सृष्टी आणि जीवन यांना संतुलित करणारा आणि सुरक्षित ठेवणारा आहे. नैतिकता, कर्तव्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी सिद्धांताची जी गरज असते ते सुद्धा त्याच्यामध्ये येतात. शिवाय प्रत्येक व्यक्तीचा आपला स्वतःचा पण एक धर्म असतो, आपल्याला माहितीच आहे. घरामध्ये पण आपण धर्माचे पालन करत असतो. धर्म म्हणजे हे जे सगळे धर्म सांगितलेले आहे, हिंदू, मुस्लिम, हे सगळे माणसांनी तयार केलेले आहे, पण मूळ धर्म जो आहे आपला तो स्वधर्म असतो. स्वधर्म म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा धर्म, त्याला जे कर्तव्य करायचे आहे आपल्या स्वतःसाठी किंवा घरातल्यांसाठी, समाजासाठी,
तर या सगळ्या गोष्टींना जे म्हटलं जातं त्याला धर्म असे आपण म्हणतो. तर त्याचा स्वतःचा जो स्वधर्म असतो तो वय, जाती, लिंग, त्याचबरोबर परिस्थितीनुसार तो भिन्न भिन्न असू शकतो. त्यामुळे धर्माचे पालन करणे म्हणजे स्वकर्तव्याचे पालन करणे असं आपण म्हणतो. तर ते पालन केल्यामुळे समाजाचे आणि स्वतःचे म्हणजे आत्मस्वरूपाचे, सत्य हे आत्मस्वरूप आहे, सनातन सत्य जे आहे तेच आत्मस्वरूप आहे. तर त्या दोघांचे त्यामुळे कल्याण होणार आहे. कशामुळे? की जेव्हा आपण हा धर्म पालन करू त्यावेळेस. त्यामध्ये आपण आता थोड्या काही गोष्टी आहेत त्या सांगितलेल्या आहेत त्या बघूया. वेदांमध्ये सत्याला सगळ्यात महत्वाचे स्थान आहे. जे चारही वेद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये जे आहे त्याला महत्वाचं स्थान आहे. मग सत्य काय आहे? सत्य ते परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर जे आपण म्हणतो, जे आपल्या आतच आहे त्याला सत्य असे म्हणतात आणि तेच सनातन आहे. तर हे सत्यच सनातन धर्माचे मूळ आहे. आध्यात्मिक मार्गावरून चालण्यासाठी सत्याला जाणणे हे महत्वाचे आहे. म्हणून पूर्वीचे ऋषी मुनी जंगलात जाऊन तपश्चर्या करून किंवा काही साधन करून सत्याला जाणण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच त्या सनातन धर्माला जाणण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे स्वतःचा धर्म पालन करून सनातनाला शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतात. तर साधकाचे कर्तव्य सांगितलंय त्यांनी की ज्याला साधना करायची आहे आणि परमेश्वर प्राप्ती म्हणजे परमेश्वर आपल्याला बाहेर शोधायचाच नाहीये. आपल्या विहंगमच्या कन्सेप्ट प्रमाणे तो आपल्या आतच आहे. तर त्याला शोधण्यासाठी किंवा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला जाणणे गरजेचे आहे. तर त्या जाणण्यासाठी काय काय करावे लागते तर तो आपला धर्म आहे. ते सत्य जाणण्यासाठी जे जे आपल्याला कर्तव्य कर्म करावे लागतात तर त्याला आपला तो धर्म असं आपण म्हणू शकतो. तर ते सत्य बाहेर नाहीच आहे. सगळं जे आहे ते आपल्या आतमध्येच आहे. सत्याला जाणणे म्हणजे काय? आत्म्याचे ज्ञान ग्रहण करणे. तर तो आत्मा जो आहे आपला तो आंतरिकच आहे. आपल्या बाह्य सगळीकडे त्याला आपल्याला कुठेही शोधायचं नाही. तर त्याला आंतरिक ज्ञान, आंतरिक सत्य आणि आत्मानुभूती किंवा आपण त्याला ब्रह्मज्ञान असेही म्हणू शकतो. तर ते जे सत्य आहे आत्मानुभूती किंवा ब्रह्मज्ञान शोधण्यासाठी त्याच्यामध्ये विलीन होण्यासाठी साधना करावी लागते आणि ती साधना केल्यानंतर ज्याची प्राप्ती होते तेच परमसत्य आहे. आणि तोच आपला धर्म आहे की त्या साधना मार्गावरती आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. तर त्या साधना मार्गावर जाण्यासाठी जे जे मार्ग आपल्याला सांगितलेले आहे सनातन धर्मामध्ये म्हणजे किंवा पूर्वापारपासून ऋषी मुनींनी किंवा सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हापासूनच हा धर्म पण स्थापन झालेला आहे सनातन धर्म आणि सत्य पण आहे तसंच तेव्हापासूनच. तर त्याला शोधण्याचे काही मार्ग हे शोधून काढले आहे सगळ्यांनी. तर ते साधणे आणि त्या मार्गाने जाणे म्हणजेच आपले परम कर्तव्य आपण म्हणू शकतो किंवा आपला तो धर्म आहे. अशा या सनातन धर्माचे पालन आपण पूर्वापार करतच आलेलो आहे. आपल्याला माहिती, मी आताच म्हटले की ऋषी मुनींपासून त्याची सुरुवात झाली किंवा सृष्टीच्या उत्पत्तीपासूनच झालेली आहे. आणि त्याचे पालन आपण जेव्हा करतो त्याच वेळेस आपण पुढचा म्हणजे मार्गक्रमण करतो आणि जी साधनेचं गोल आहे तिथपर्यंत आपण पोहोचतो. आणि आता ते जे हा जो मार्ग आहे सनातन मार्ग किंवा सनातन धर्माचे जे आपण पालन करतो ते पूर्वपरंपरेने आपण पालन करतोच आहे आणि आता आपण पुढेही त्याचे पालन करतच राहणार आहोत. तर सनातन धर्मामध्ये मंत्रांचे काय महत्व असू शकते? सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे की मंत्रांचं विज्ञान काय आहे किंवा त्याचं रहस्य काय आहे. त्याचं रहस्योद्घाटन आपण आज करणार आहोत. तर मंत्र म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंत्र हा शब्द जो आहे तो आपण लहानपणापासून ऐकत राहतो असतो. म्हणजे आपल्या हिंदू धर्मातच असं नाही, मंत्र आहेतच वेगवेगळ्या भाषेत, त्यांच्या प्रत्येकाच्या भाषांमध्ये ते मंत्र आहेत. तर मंत्र हा शब्द मूळ संस्कृत आहे. तर संस्कृत म्हणजे दोन शब्दांची जी फोड असते तर तो दोन शब्दांचा मिळून एक शब्द जो बनलेला आहे त्याला मंत्र असे म्हणतात. तर ते दोन शब्द कोणते आहेत? तर मंत्र म्हणजे काय आणि त्यात ते दोन शब्दांची जी फोड करून आपण मंत्र म्हणतो तर त्याचा अर्थ आहे मंत्र म्हणजे मन आणि त्र. मन म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे. तर त्र म्हणजे उपकरण म्हणजे साधना. त्र म्हणजे एखादं उपकरण किंवा कुठली गोष्ट आपल्याला करायची असेल तर त्याच्यासाठी एक उपकरण लागतं. तर तसं ते उपकरण आहे त्र म्हणजे. आणि हे उपकरण किंवा साधन आपण त्याला म्हणू शकतो. किंवा कुठे आपल्याला बाहेर गावी जायचंय काही आहे किंवा गावात आपल्याला कुठे जायचं तर एक साधन असतं आपल्याजवळ, म्हणजे व्हेइकल्स असतात. तर ते तशाच प्रकारचं हे एक साधन आहे.
मनाचे एक साधन म्हणजे मंत्र असं आपण म्हणू शकतो. तर मननात त्रायते इति मंत्रः असे जे साधन जे मनाला एकाग्र व शांत आणि स्थिर आणि त्याच्या ऊर्जांना संतुलित करण्यास मदत करत असतात. आपल्या ऊर्जांना संतुलित करण्यासाठी मदत करणारे आणि मनाचे रक्षण करणारे जे असतं त्यांनाच मंत्र असे म्हणतो आपण. तर याचं आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्व आहे. आध्यात्मिक ज्यांना साधना करायची आहे, पुढे जायचं आहे, त्या लोकांसाठी मंत्रांचं खूप महत्व आहे. तर मंत्र म्हणजे पवित्र शब्दांचा आणि विशिष्ट नादाचा एक समूह असं आपण म्हणू शकतो किंवा समुदाय असं त्याचं फोड आहे, म्हणजे त्याची व्याख्या केलेली आहे साधारणतः. तर आपण म्हणू शकतो की मंत्र ही एक शक्ती आहे, म्हणजेच ऊर्जा म्हणतो आपण. तर आपल्याला हे सगळं माहित एव्हरीथिंग इज एनर्जी, म्हणजे सगळं काही ऊर्जामय आहे. एनर्जी म्हणतो आपण प्रत्येक वेळेस, आपलं हे म्हणजे विहंगमची कन्सेप्टच आहे की एव्हरीथिंग इज एनर्जी. त्यानंतर पुढचंही आपल्याला माहिती की एव्हरीथिंग इज एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन ह्या 3 गोष्टींवरच सगळं अवलंबून आहे. हे आपण नेहमी ऐकलेलं आहे आणि आता आपल्याला पण माहिती झालेलं आहे. तर तेच तशाच प्रकारे मंत्र ही पण एक ऊर्जाच आहे. तर थोडंसं आध्यात्मिक याचा अर्थ आहे की जो ध्वनी किंवा शब्द आपल्या मनाला भटकंती किंवा चंचलता जी असते आपल्या मनामध्ये, प्रचंड विचार सुरू असतात. 2 मिनिट जरी आपण शांतपणे बसलो तर विचारांचं पूर्ण काहूर माजलेलं असतं. तर म्हणजेच काय झालं, मन सगळीकडे भटकत असतं. तर ती जी मनाची भटकंती आहे किंवा चंचलता आहे, म्हणजे वायू तत्वात आता आपण पंचतत्वाचं आपल्याला माहित असल्यामुळे काय म्हणतो आपण की आपण वायू तत्वामध्ये, चंचलता जी आहे ती वायू तत्वाचं प्रतीक आहे. तर वायू तत्वाकडून आपण आपल्याला हे मंत्र जे आहेत ते शांती आणि मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जातात, असं त्याचा आध्यात्मिक दृष्टीने अर्थ आहे. तर ते आपल्याला त्या दृष्टीने मदत करत असतात मंत्र. आता साधारणतः मंत्र सिद्ध करणं हे वाक्य सगळ्यांनी बरेच वेळा ऐकलेलं असेल. तर मंत्र सिद्ध करणं म्हणजे काय? तर जनरली जो एक मंत्र असतो त्याला सिद्ध करायचं म्हणजे त्याच्यापासून आपल्याला जे हवंय ते मिळतं. जे काही कामना वासना आपण मनात धरलेले असतात किंवा काही जे आपल्याला पाहिजे असेल ते सगळं मंत्रांच्या द्वारे आपल्याला मिळत असतं, मंत्रांची साधना केल्यानंतर. तर हे मंत्र सिद्ध कसे करतात? तर सगळ्यांनाच माहिती आहे की साधारणतः ग्रहणामध्ये हे मंत्र सिद्ध होत असतात. तर मंत्र सिद्ध करणं याची जी प्रोसेस आहे ती बऱ्याच जणांना माहिती, ती काही आपल्याला इथे घ्यायची नाहीये. फक्त मी एवढंच इथे म्हणजे सांगते आहे की हे मंत्र जे आहे ते सिद्ध केल्याने बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळवता येतात. तर मंत्र सिद्ध करायच्या पण नाहीये कोणी. आणि मी अजून पहिल्यांदाच एक गोष्ट इथे सांगून देते की ह्याच्यामध्ये मी जे पण सांगेल, जे पण मी काही पुस्तकं रेफर केले, म्हणजे मॅडमने आम्हाला सांगितलं काय काय करायचं ते, व्हिडिओज किंवा इंटरनेटवरून थोडी थोडी माहिती आम्ही गोळा केलेली आहे. तर त्याच्यामध्ये जे जे सांगितलं आहे ते प्रयोग स्वतःच्या मनाने कधीही कोणी करायचे नाही, गायडन्स शिवाय करायचे नाही, मंगल मॅडमला विचारल्याशिवाय करायचे नाही. इथे आपल्याला मंत्रांचं महत्व काय आहे ते फक्त बघायचं आहे, ते फक्त ऐकायचं आहे आणि त्याची साधना वगैरे जी आहे ती गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय करायची नाही. त्यामुळे मी आधी स्पष्ट करते आहे. तर हे ग्रहणात जे मंत्र आपल्याला सिद्ध करायचे ते सगळ्यांना, बरेच जणांना माहिती आहे की गुरूंकडून आलेला परंपरागत मंत्र असो किंवा आपले रामरक्षा जो आहे स्तोत्र त्याच्यामधले जे मंत्र आहे ते आपण बरेच वेळा म्हणतो की रामाचं नवरात्र जेव्हा असतं म्हणजे गुढीपाड्यापासून रामनवमीपर्यंत, तर ती तेव्हा जर आपण ही रामरक्षा म्हटली रोज इतक्या वेळा म्हटली तर ती सिद्ध होते ती. किंवा हनुमान चालीसा म्हणा किंवा भीमरूपी महारुद्र जे स्तोत्र आहे ते केलं तर ते सिद्ध होतं. तर हे सगळे मंत्र ग्रहणांमध्ये सिद्ध होत असतात. तर आपल्याला त्याकडे जायचं नाही, मी फक्त सांगितलेलं आहे जी जी माहिती मला मिळाली आहे आणि जी सांगण्यायोग्य आहे ती सांगते फक्त. तर त्याच्यावर कृपया प्रयोग कोणीही करू नका. तर मंत्रांचा उपयोग योग साधनेमध्ये सुद्धा होतो. सगळ्यांना माहितीच आहे की योग साधना म्हणजे योगासनं, प्राणायाम वगैरे आहे किंवा ओंकार साधना जी आहे आता आपण करतोच आहोत इतके वर्षांपासून. तर त्याच्यामध्ये पण मंत्रांचा उपयोग होतो. तो मुख्य मंत्र जो आहे योग साधनेमध्ये जो आपण घेतो, तर योग साधना आहे त्याच्याद्वारे आध्यात्मिक ऊर्जा जागृत करण्यासाठी या मंत्रांचा उपयोग होत असतो. पण तो एक महत्वाचाच मंत्र जास्ती प्रमाणात वापरला जातो, तो म्हणजे ओंकार. आता ओंकार सगळ्यांना माहितीच आहे. तर योग साधनेमध्ये जेव्हा आपण आसनं वगैरे करतो तर सगळ्यांना हे माहिती आहे की सूर्य नमस्कार महत्वाचे आहे. तर तो सूर्य नमस्काराचा जो प्रत्येक मंत्र आहे
जे सूर्याचे 12 नाव आहे त्याच्या पुढे ओम आपण लावतोच. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग साधनेमध्ये सुद्धा मंत्रांचा उपयोग केला जातो. त्यानंतर थोडा भौतिक जीवनामध्ये त्याचा पण उपयोग असतो, की जीवनामध्ये काही जर गोल साध्य करायचे आहेत आपल्याला, म्हणजे जसं विद्यार्थ्यांना म्हणा, म्हणजे शाळेच्या किंवा आपल्या कॉलेजमधल्या किंवा काही महत्वाच्या ऑफिसेसमध्ये पुढचं अचिव्हमेंट तुम्हाला करायची असेल, काही करायची असेल, तर त्यासाठी सुद्धा सिद्धांत असतात. आधुनिक भाषेत त्याला आपण मंत्र म्हणतो. तर असे बरेचसे मंत्र आजकाल निघालेले आहेत. जसे की आपण एखादं एक्झाम्पल म्हणजे असं की सफलता प्राप्तीचा मंत्र म्हणतात. बरेचसे लोक पुस्तकं पण काढलेले आहेत त्याच्यावरती बऱ्याच जणांनी. तर प्रत्येक गोष्टीला किंवा काही गोल साध्य करण्यासाठी जी विशिष्ट प्रोसेस सांगितली जाते त्याला आजकाल मंत्र म्हणून असा उपयोग केला जातो. तर गोल साध्य करण्यासाठी सुद्धा मंत्र किंवा ध्येय गाठण्याचा मंत्र अशा प्रकारचे तर व्हिडिओज वगैरे पण खूप आलेले आहेत. आता युट्यूब सगळ्यांना माहितीच आहे. तर त्याप्रमाणे आपण बघतोच की अशा प्रकारचे मंत्र, अशी ती वाक्यरचना केली जाते की हे साध्य करण्यासाठी हा मंत्र, ते साध्य करण्यासाठी. तर असे हे भौतिक जीवनात आपल्याला उपयोगी पडणारे असे ते मंत्र आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी सुद्धा आपल्याला असे विशिष्ट मंत्र म्हणजे एक शब्दसमूह जे असतो, एखादं वाक्य आपण घेतलं, जसं आता एनर्जी, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन, हा एक मंत्रच झाला आपल्यासाठी. आपल्याला जर याचं ज्ञान प्राप्त करायचं असेल, आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे जायचं असेल, तर हा एक प्रकारचा मंत्रच झाला. तर अशा प्रकारे साधारणतः चंद्रग्रहणामध्ये वेगळे मंत्र सिद्ध होतात आणि सूर्यग्रहणामध्ये वेगळे, सगळ्याचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. तर त्यामुळे आपण त्याच्या खूप खोलात जायचं नाही. फक्त त्याला काय म्हणतात आणि आजच्या परिभाषेमध्ये त्याला काय सांगतात किंवा कोणत्या दृष्टीने भौतिक जीवनात ते मंत्र आपल्याला उपयोगी पडतात, तेवढंच फक्त आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. तर आता हे झालं साधारणतः योग साधनेसाठी किंवा भौतिक जीवनासाठी याचा उपयोग असतो. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून मंत्रांचे काय रहस्य आहे ते आता आपण थोडंसं बघूया. म्हणजेच मंत्र आणि विज्ञान. तर मंत्रांचं आपल्या शरीरातील हे थोडंसं म्हणजे टेक्निकल वर्ड्स असल्यामुळे मी थोडंसं वाचून दाखवते तुम्हाला. मंत्रांचा आपल्या शरीरातील ऊर्जा व्यवस्थेवर म्हणजे एनर्जी सिस्टीम आपल्याला माहिती आहे. एनर्जी सिस्टीमवर सकारात्मक परिणाम होण्यासाठी आपल्याला क्वांटम फिजिक्स आणि बायो इलेक्ट्रिकल सिटीचा अभ्यास करणे गरजेचं आहे. तर किती पहा, आपलं म्हणजे सिंक्रोनिसिटी जी म्हणतो आपण प्रत्येक वेळेस आपल्या ह्या ग्रुपमध्ये नेहमीच घडत असते. तर मंत्रांचा अभ्यास किंवा मंत्रांचं सायन्स सांगायचं त्याआधीच आपला क्वांटम फिजिक्स या विषयावरती अमृता मॅडमचा प्रोग्राम ठरलेलाच आहे. म्हणजे हे किती म्हणजे को रिलेटेड आहे हे आपण समजू शकतो. तर मी जेव्हा एकदम हे वाचलं आणि जेव्हा लिहायला घेतलं त्यावेळेसच माझ्या लक्षात आलं की आपला कसा एकमेकांशी संबंध असतो या सगळ्या गोष्टींचा. आणि मॅडम कसे कसे प्रोग्राम प्रत्येक वेळेस कनेक्टेडली लॉन्च करत असतात. आपोआप त्याच्यातून ते हे सगळं आपल्याला मग नंतर कळतं जेव्हा आपण त्याच्यामध्ये विचार करतो. तर तेव्हा मला हे एकदम लक्षात आलं की सकारात्मक परिणाम शरीरावर किंवा आपल्या मनावर होण्यासाठी मंत्रांचा क्वांटम फिजिक्स आणि बायो इलेक्ट्रिकलचा अभ्यास करावा लागतो. तर मला खूप आश्चर्य वाटलं. म्हटलं किती छान आहे ना हे. लगेच आता मॅडमचा प्रोग्राम पण लॉन्च होतच आहे. तर वैज्ञानिक दृष्ट्या बघितले तर शरीर हे रक्तमासांचा गोळा आहे, आपल्याला माहितीच आहे. तर रक्तमासाचा गोळा असा दिसायला आपल्याला दिसतो, पण ऍक्च्युअल काय आहे ती ऊर्जा आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. एनर्जी आहे ती एक प्रकारची. त्याबरोबरच आपले विचार, भावना आणि अवयव विशिष्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्रिक्वेन्सीवरती व्हायब्रेट होत असतात. आपले विचार आणि भावना सगळ्यात महत्वाचे आहे. साधनेच्या दृष्टिकोनातून आणि सामान्य जीवनाच्या दृष्टिकोनातून भावना आणि आपले विचार, आणि इथे आता त्याचं कनेक्शन आपण अवयवांशी पण जोडतो की अवयवांवर म्हणजे विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेशन होत असतात. तर मंत्र या ऊर्जेला चालना देत असतात. म्हणजे ही जी फ्रिक्वेन्सी आहे जिथे आपल्या अवयव, भावना आणि विचारांवरती त्याचा इफेक्ट होतो, त्याला मंत्र काय करत असतात, त्या ऊर्जेला चालना देत असतात. आता ध्वनी म्हणजेच नाद, ध्वनी म्हणजेच नाद आपल्याला माहिती आहे. तर ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतो. कोण करतो? तर मंत्र करतात. त्या मंत्रांचा इफेक्ट या सगळ्या गोष्टींमुळे होत असतो आपल्या शरीरावरती. जेव्हा आपण संस्कृत मंत्रांचा स्पष्ट आणि लयबद्ध उच्चार करतो तेव्हा तोंडात, घशात आणि आपल्या कवटीमध्ये म्हणजे स्कल ज्याला आपण म्हणतो
विशिष्ट प्रकारचे व्हायब्रेशन होत असतात, म्हणजे कंपन निर्माण होत असतात. त्याचबरोबर आपल्या टाळू सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती, पॅलेट, टंग टू द पॅलेट. आपल्याला हे माहिती आहे, ही साधनाच आपल्याला माहिती आहे की ज्याही वेळेस आपल्याला ध्यान करायचं आहे त्यावेळेस ही टंग जी आहे म्हणजे आपली जीभ टाळूला लावायची असते. आणि कवटीच्या हाडांमध्ये म्हणजे हा टाळू आणि कवटीचे हाडं म्हणजे स्कलच्या तिथे जे हाडं असतात त्याच्यामध्ये सूक्ष्म असा दाब निर्माण होतो. केव्हा होतो? जेव्हा मंत्रांचा आपण लयबद्ध उच्चार करतो त्यावेळेस. लयबद्ध म्हणजे आपण आता कोणताही मंत्र एक घेतलाय तर त्याला व्यवस्थित विशिष्ट लयीमध्ये म्हटले तरच त्याच्यातून एक प्रकारचा नाद म्हणजे ध्वनी निर्माण होत असतो. म्हणून ते सगळं लयीमध्ये म्हणायचं आहे. नुसतंच मंत्र घेतला आणि पटपट पटपट म्हटलं आणि झालं, त्याच्या मागे काही भावना नाही, विचार नाही वगैरे असं केलं तर त्याचा इफेक्ट होत नाही. म्हणून इथे त्यांनी खूप महत्वाचं सांगितलंय की या शब्दांवर जोर द्यायचा आपल्याला की केव्हा लयबद्धतेने आणि स्पष्ट उच्चार करून जेव्हा आपण तोंडात, घशात आणि कवटीमध्ये त्याचा विशिष्ट त्याच्यामुळे कंपन निर्माण होतो आणि त्याच्यामध्ये टाळू आणि कवटीच्या हाडांमध्ये सूक्ष्म दाब निर्माण होतो. तर सायन्स मध्ये याला एक शब्द वापरला आहे, पिझो इलेक्ट्रिकल इफेक्ट असं म्हणतात त्याला. तर ज्यांनी याचा अभ्यास केला सायन्सचा त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. साधारण सामान्य लोकांसाठी आपण असं म्हणू पिझो शकतो. पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट सांगते मी. म्हणजे हा व्हायब्रेशन जेव्हा तयार होतात, मेकॅनिकल हा व्हायब्रेशन्स असतील, समजा काही तुम्ही असं दाबलं, व्हायब्रेशन झाले, तर त्यांनी इलेक्ट्रिसिटी तयार होते. हा असा येतो बरोबर आहे. पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. म्हणजे स्प्रिंग समजा आहे तर स्प्रिंग दाबली आपण म्हणजे प्रेशर हा दिलं, स्प्रिंग प्रमाण दाबलं बरोबर म्हणजे मेकॅनिकल फोर्स लावला, दाब त्यापासून निर्माण होते. इलेक्ट्रिसिटी तयार होणार. म्हणजे थोडक्यात आपल्याला जर स्पिरिच्युअल अर्थ धरायचा तर व्हायब्रेशन्सनी इलेक्ट्रिसिटी तयार होते. म्हणजेच आपण जे म्हणतो ना आपले व्हायब्रेशन, समजा आता आपण आपला शंख वाजवला किंवा ओम हो म्हटले, मग आपण व्हायब्रेशन्स करतो तयार घशात. त्यांनी आपलं फील्ड तयार होत जातं. फील्ड बदलत राहतं बरोबर. आपल्या शरीराभोवती. म्हणून मग ते ओंकार साधना करायची. हळूहळू हळू फील्डची जी स्ट्रेंथ आहे, म्हणजे जेवढ्या वेळा तुम्ही ओंकार म्हणता, जेवढं फील्ड वाढत जातं तेवढं ते स्ट्रॉंग होत जाणार. म्हणून ही रोज केली पाहिजे. रोज नाही केली तर हो जे काही इलेक्ट्रिसिटी व्होल्टेज तयार झालं ते निघून जाणार ना. फील्ड आपल्या हो भोवतीच बरोबर. वाढवत नेण्यासाठी रोज हे केलं पाहिजे. शंख रोज वाजवला पाहिजे. व्हायब्रेशन्स रोज तयार केले पाहिजेत. म्हणून तर मग ते आपण म्युझिक लावून काही व्हायब्रेशन्स तयार करून ध्यान करतो ना. त्याचं महत्व बरोबर. आहेच आहे. हं, ठीक आहे. हो. तर हा व्यवस्थित मॅडमने समजून सांगितला शब्द. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की काय तयार होतं तिथे. मग त्या ठिकाणी यांत्रिक दाबाचे म्हणजे मेकॅनिकल प्रेशर आहे, प्रेशर येतं तिथे. रूपांतर त्याचं ते रूपांतर कशा होतं मग विद्युत ऊर्जेमध्ये म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. म्हणजे हे सायंटिफिकली प्रूव्ह करून दाखवलेलं आहे त्यांनी. इफेक्ट आपल्या शरीरावर, मनावर, सगळ्या गोष्टींवरती होत असतो. तर त्याला ऊर्जा वाहिन्यांच्या द्वारे म्हणजे नसा किंवा पेशी असतात आपल्या त्याद्वारे ऊर्जा पुरवत असते. म्हणजेच आपण याला काय म्हणू शकतो की आपण चार्ज केलं स्वतःला त्याद्वारे. म्हणजे जसं आपण मोबाईलला चार्ज करतो त्याप्रमाणे इलेक्ट्रिकच्या वस्तूंना आपण चार्ज करतो त्याप्रमाणे ही विद्युत ऊर्जा जी आहे मेंदूतील मज्जासंस्थांना आणि वाहिन्यांना म्हणजे नसा आणि पेशींना चार्ज करत असते. त्यानंतर आपण पाण्याचे रेणू आणि अनुनाद असा एक टॉपिक आहे याच्यामध्ये, तर तो थोडासा आपण बघू की पाण्याचा इफेक्ट आपण बघितलंच आहे. डॉक्टर मसारो इमोटोंचा मॅडम नेहमी आपल्याकडनं प्रयोग करून घेतात की पाण्याला आपण अफर्मेशन देतो आणि त्याद्वारे कसे त्याच्यामध्ये कंपन तयार होतात आणि ते पाणी अफर्मेशन दिलेलं जेव्हा आपण पितो तर त्याचा इफेक्ट बरोबर हळूहळू आपल्या शरीरावरती होत असतो. आणि जे अफर्मेशन दिले आहे त्याच्यामध्ये जे काही आपले प्रॉब्लेम्स असतील शारीरिक ते हळूहळू दूर होतात किंवा घरातले काही असतील त्या सगळ्या गोष्टी. तर त्याच एक इथे कन्सेप्ट त्यांनी सांगितलेली आहे. तर त्याला अनुनाद आणि पाण्याचे रेणू हा एक प्रयोग त्यांनी केलेला आहे. आपल्याला ते सगळ्यांना माहितच आहे की 70% पाणी आपल्या शरीरामध्ये असतं. तर क्वांटम फिजिक्स नुसार ध्वनी लहरी ज्या असतात म्हणजे व्हायब्रेशन कंपन आताच आपण त्याच्यावरती मॅडम बोलल्याच, तर द्रव पदार्थांमधून अतिशय वेगाने आणि प्रभावीपणे ते प्रवेश करत असतात म्हणजे प्रवास करतात पूर्ण शरीरामध्ये.
तर हे डॉक्टर मसारो इमोटोंच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलंच आणि आपण रोज करतोच आहे ते. तर त्यामुळे या ध्वनी लहरींचा पाण्याच्या रेणूंवर थेट डायरेक्ट परिणाम होत असतो. तर जेव्हा आपण मंत्र उच्चारतो तेव्हा शरीरातल्या पाण्याचा रेणूंची संख्या जी आहे ती वाढते आणि त्याचे जे भूमितीय स्ट्रक्चर जे म्हणतो जॉमेट्रिकली जे स्ट्रक्चर असतं, भूमितीय रचना जी म्हणतो शरीरामध्ये. आता आपल्याला हे पण माहिती आहे की शरीरामधले आपलं स्ट्रक्चर कसं आहे, तर ते एक मर्कवात आहे किंवा उलटा पिरॅमिड आणि सरळ पिरॅमिड अशा प्रकारचं आहे. तर त्यामध्ये हे जॉमेट्रिकल स्ट्रक्चर जे आहे ते बदलतं. जेव्हा आपण मंत्रोच्चार करतो तेव्हा ही जी रचना आहे शरीरातली जॉमेट्रिकल स्ट्रक्चर जे आहे पाण्याचं ते बदलतं आणि त्या आतल्या पेशींना आणि सगळ्या याला संतुलित करत असतं. तर हे पाणी बॅलन्स असल्यामुळे हे पाणी बॅलन्स झाल्यामुळे पेशींची ऊर्जा म्हणजे सेल्युलर एनर्जी जी आहे आपल्या शरीरातली ती वाढते आणि त्यामुळे थकवा दूर होतो. तर असा हा सायंटिफिक इफेक्ट आपला मंत्रांचा आहे. तर अजूनही आहे पुढच्या गोष्टी काही, तर ते आपण सांगू. चक्रांचे वैज्ञानिक रहस्य मंत्रांचे. चक्र आपल्याला सगळ्यांना चक्रध्यान आपण केलेलं आहे त्यामुळे त्याचे मंत्र सुद्धा सगळ्यांना माहिती आहेत. तर त्याचा काय इफेक्ट असतो, तर चक्रांचे जे वैज्ञानिक रहस्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एंडोक्राइन ज्या ग्लँड्स आहे आपल्या शरीरातल्या आणि फ्लेक्सेस म्हणजे आपले चक्र, तर त्याचा एकमेकांशी काय संबंध आहे. तर प्राचीन शास्त्रात शरीरामध्ये प्रमुख ऊर्जा केंद्र 7 आहेत आपल्याला हे माहितीच आहे, पूर्वीपासूनच सगळ्यांना माहिती आहे. तर आधुनिक वैद्यक शास्त्राच्या नेमक्या याच ठिकाणी महत्वाच्या अंतःस्रावी ग्रंथी ग्लँड्स ज्या आहेत त्या असतात. एंडोक्राइन ग्लँड्स आपण त्यांना म्हणतो आणि मज्जा तंतूंचे गुच्छ असतात. आता हे मागेच ज्यांनी चक्रध्यान केलं असेल त्याच्यात मॅडमने खूप सुंदर समजून सांगितलं आहे पिक्चरच्या द्वारे सुद्धा. म्हणजे आपल्याला फोटो पिक्चर पण दाखवलेले आहे की कशा प्रकारे हे चक्र कार्य करतात, कसे ओपन असतात, कुठून फिरतात, कशा प्रकारे. हे सगळं ज्यांनी बघितलंय त्यांना माहितीच असेल. तर ते गुच्छ प्रमाणे तिथे असतात. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, नर्व फ्लेक्सेस. अशा चक्रासंबंधी ग्रंथी आणि संस्था त्यांची सायंटिफिक लिंक असते आणि मंत्रांचा प्रभाव त्यांचा कसा त्याच्यावरती पडतो. तर कोणते मंत्र, आता चक्रांचे मंत्र सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे इथे पर्सनली मी ते सांगत नाही बसते. तर आता आज्ञाचक्र जे आहे तिथे कोणत्या ग्लँड्स असतात, पिट्युटरी आणि पिनियल ग्लँड्स असतात. त्यांना आपण मास्टर ग्लँड्स असं म्हणतो. तर त्याच्यामुळे काय होतं, आज्ञाचक्राच्या तिथे जेव्हा आपण आज्ञाचक्राचा जो बीज मंत्र आहे तो म्हणतो त्यावेळेस एकाग्रता वाढते आणि हार्मोन संतुलन होतं. तर या मास्टर ग्लँड वरती त्याचा इफेक्ट होत असतो, ग्लँड्स वरती. त्यानंतर विशुद्धी चक्र, त्याच्यामध्ये मोटॅबॉलिझम जे असतं आपल्या शरीराचं ते कंट्रोल होतं. चयापचय क्रिया जी असते बिघडलेली ते पण आपल्याला कंट्रोलमध्ये होतं. विशुद्धी चक्राचा मंत्र बीज मंत्र म्हटल्याने काय होतं ते सांगितलेलं आहे त्यांनी आणि त्याची आपली शरीराची ऊर्जेची पातळी वाढते. त्यानंतर आहे अनाहत चक्र. तर अनाहत चक्राच्या तिथे थायमस ग्रंथी असते आपल्याला माहिती आहे. तर रक्ताभिसरण क्रिया व्यवस्थित होते, हृदयाशी त्याचं कनेक्शन असतं आणि ती सुरळीत होते. आणि मानसिक नैराश्य ज्यांना असतं तर ते मानसिक नैराश्यातून हे लोक बाहेर येतात. अनाहत चक्राचा जर आपण अभ्यास केला, बीज मंत्रांचा गोष्ट चालली आपल्याला इथे, मंत्रांशी रिलेटेडच आपल्याला बघायचं सगळं. तर मंत्रांचे विशिष्ट अक्षरांचे जे उच्चार असतात ते त्या केंद्रांवर आघात करत असतात. म्हणजे एका लयीत जे विशिष्ट याच्यामध्ये आपण जसं मूलाधार चक्राचा मंत्र आहे लम, असं विशिष्ट लयीमध्ये जेव्हा आपण म्हणतो तर तो आघात त्या ठिकाणी होतो आणि त्यामुळे ब्लॉक झालेली ऊर्जा जी आहे ती मोकळी होऊन शरीरामध्ये ती खेळती होते आणि आपले जे काही तिथे अडकलेलं असतं, जे प्रॉब्लेम्स असतात ते आपले व्यवस्थित सॉल्व्ह होतात. तर आता हे प्रयोग आपण केलेलेच आहे मंत्रांचे, त्यामुळे त्याच्यात जास्त डीपमध्ये नाही जायचंय, फक्त त्यांचे मंत्र आणि त्याचा इफेक्ट एवढंच आपल्याला बघायचंय. त्यानंतर आहे आपला मेंदू नेहमी विद्युत लहरी उत्सर्जित करत असतो. आपल्याला माहितीच आहे की नेहमीच आपला मेंदू जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे त्या बाहेर उत्सर्जित करत असतो. जेव्हा आपण अस्वस्थ असतो म्हणजे तब्येत आपली ठीक नसते किंवा अनइझीनेस असतो शरीरामध्ये, तेव्हा मेंदू बीटा लहरींमध्ये असतो. कुठे असतो मेंदू? बीटा लहरींमध्ये असतो. म्हणजेच हाय फ्रिक्वेन्सी आणि उच्च ताण तिथे निर्माण झालेला असतो. जेव्हा आपण लयबद्ध पद्धतीने मंत्र जप करतो त्यावेळेस मेंदू बाहेरच्या कोलाहलातून दूर जाऊन, म्हणजे जो काही गोंधळ विचारांचा माजलेला आहे आपल्या आतमध्ये, तर तिथून तो आतमध्ये
कॉन्सन्ट्रेट करतो, मंत्र जप जेव्हा आपण करतो तर त्याच्याशी कनेक्टेड होतो त्या लयीशी, आणि तो एकदम कनेक्टेड झाल्यामुळे त्या मंत्रांशी एकरूप होतो. आणि या प्रक्रियेला सायन्समध्ये सांगितलं आहे एंट्रेनमेंट. आता मी स्पेलिंग पण सांगते, म्हणजे जर माझा उच्चार चुकीचा असेल तर मॅडम सांगतीलच. ENTRAINMENT असं म्हणतात त्याला. ती जी प्रक्रिया तयार होते, म्हणजे जो मेंदू जो आपला बीटा वेव्ह मध्ये आहे, बीटा लहरींमध्ये जेव्हा असतो, आणि त्यावेळेस म्हणजे आपली मनाची आणि शरीराची अस्वस्थता असेल त्यावेळेस हे घडतं. आणि मग त्यावेळेस मंत्र जप जेव्हा आपण करतो तर त्याचं कनेक्शन काय होतं की तिथून त्या गोंधळातून तो मेंदू हळूहळू हळू इंट्रोवर्ट होतो, म्हणजे आतमध्ये कॉन्सन्ट्रेट करतो, त्या लयीशी एकरूप होतं मंत्रांच्या, आणि मग ही प्रोसेस घडते. त्याला म्हणतात एंट्रेनमेंट. यामुळे मेंदू झपाट्याने अल्फा आणि थीटा लहरींमध्ये प्रवेश करतो. या अवस्थेत शरीर स्वतःला अत्यंत वेगाने हील करतं. जेव्हा आपण मंत्र जप करतो त्यावेळेस पूर्णपणे हील करतं, कारण ते कॉन्सन्ट्रेशन जे बाहेरचं विचारांचं आणि गोंधळ आणि शरीराला अस्वस्थता असते त्याचं कनेक्शन कुठे होतं, त्या मंत्रांशी. तो लयबद्ध जेव्हा आपण मंत्रोच्चार करतो तिथे कनेक्ट होत असतं, आणि त्यामुळे डीप रिलॅक्सेशन होतं. डीप रिलॅक्सेशनच्या मोडमध्ये मनुष्य जातो आणि शरीर पण तिथे एकदम रिलॅक्स होत असतं, आणि तिथे शरीराची ऊर्जा संचय होऊन ती योग्य ठिकाणी मग आपल्याला उपयोगात आणता येते. यावरून लक्षात येतं की मंत्र हे एखाद्या ऊर्जा ट्यूनर सारखे काम करत असते. आपल्या शरीरातील अस्ताव्यस्त झालेली ऊर्जा आपण मंत्रांच्या सहाय्याने योग्य पद्धतीने एका ठिकाणी सकारात्मक फ्रिक्वेन्सीमध्ये ट्यून करू शकतो. तर त्यालाच आपण हायर एनर्जी किंवा पॉझिटिव्ह वाईब असं म्हणत असतो. प्रत्येक वेळेस हे लक्षात ठेवायचं आहे की मंत्रांनी कोणते कोणते इफेक्ट होऊ शकतात. आता सगळ्यात महत्वाचा जो मंत्र आहे त्याला आपण बीज मंत्र पण म्हणतो, आणि महत्वाचा जो मंत्र आहे तो म्हणजे ओंकार, म्हणजे ओम. आता आपण जे सगळेजण आपल्या या ज्या संस्थेशी जोडलेले आहे आणि जे जे लोक ओंकार साधना करतात ते त्यांना ओंकाराबद्दल खूप सगळं माहिती झालेलं आहे, त्याचा इफेक्ट माहिती झाला आहे. पण म्हणूनच मी इथे आपलं फक्त थोडक्यातच ओंकाराबद्दल घेतलंय, कारण बाकी सगळं आपलं तिथे होतच असतं. फक्त जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी थोडंसं इथे माहिती घ्यायची आपल्याला ओंकाराबद्दलची. तर सांगितलं आहे की सगळ्यात महत्वाचा जो आहे ओंकार, हा ओंकार बीज मंत्र जो आहे, कुठल्याही मंत्राच्या आधी ओम लागतोच. कुठलाही मंत्र असो त्याच्या आधी ओम लावल्या तर त्याची शक्ती द्विगुणित होत असते. म्हणजे प्रणव मंत्र याला असं आपण म्हणतो. आणि तो जो आहे तो कुंडलिनी जी आहे, कुंडलिनी माता, ती ह्या ओंकाराची जननी आहे, आपल्याला माहितीच आहे. तर ज्यांनी चक्र ध्यान केलेलं आहे त्यांना ह्याची जाणीव पण झालेली असेल, आणि आपल्याला बऱ्याच जणांना याबद्दल थोडी माहिती आहे की कुंडलिनीच ही ओंकाराची जननी आहे. तर हे ब्रह्मतत्वाचे अंतिम सत्य म्हणजेच मूलभूत किंवा वाचिक म्हणजे उच्चार, तोंडाने जेव्हा आपण बोलतो, प्रगटीकरण आहे. कशाचे? की ब्रह्मतत्वाचे. म्हणून ओंकाराला इतकं महत्व आहे. ब्रह्म जे आहे, सत्य सनातन परमात्मा तत्व जे आहे त्याचं हे वाचिक आणि मूलभूत प्रगटीकरण आहे ओंकार म्हणजे. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे सनातन धर्मात ओंकाराला विश्वाचे सर्वसमावेशक स्वरूप मानले जाते, आणि सत्य किंवा त्याचा सार असं म्हणतात. सनातन धर्मामध्ये ओंकाराला त्याचा सार असे म्हणतात. हे अतिंद्रिय तत्व आहे, ते 3 काळांच्याही पलीकडे आहे. अतिंद्रिय तत्व आहे. अतिंद्रिय म्हणजे इंद्रियांच्या पलीकडचे, आणि कालातीत आहे म्हणजे 3 काळांच्याही पलीकडे गेलेलं असं तत्व आहे ते. तर ओम हा सृष्टीच्या बीजातून उत्पन्न झालेला आहे, आणि त्याला काय म्हणतो आपण, एक ध्वनी आहे. तो ओम म्हणजे नुसता ओम शब्द नाहीये, तर त्याच्या मागे ध्वनी सुद्धा आहे. ओमनेच वाणीचा सुद्धा उगम झालेला आहे. म्हणजे शब्द आपण उच्चारतो, जी वाणी आपण बोलत असतो. आता वाणीचे प्रकार खूप सारे आहे, तर 2-3 ते आपले मॅडमने घेतलेलेच आहे, तर त्याच्या डीपमध्ये आपल्याला नाही जायचं. पण ती जी वाणी आहे, 4 प्रकारची जी वाणी आहे, तर ती वाणी ओममुळेच उत्पन्न झालेली आहे. आणि याला भाषांचा आरंभ बिंदू असे सुद्धा म्हणतात ओंकाराला, कारण भाषा तिथूनच उत्पन्न झाली आहे. लिपी, बाराखडी जे आपण म्हणतो वर्णमाला, ती ओंकारापासूनच उत्पन्न झाली आहे. तर आपल्याला मागे माहितीच आहे की मॅडमने मांडुक्य उपनिषदामध्ये ओंकाराचं खूप सारं डीप नॉलेज आपल्याला सांगितलं होतं. तर ह्या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे जो आहे
ओंकार आहे आणि त्या सगळ्याच्या पलीकडे असलेला जो ओंकार आहे तोच आपलं मूळ तत्व आहे. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. तर सर्व धर्मांमध्ये म्हणजे प्रत्येक धर्म जे आपल्याला माहिती आहे जितके पण त्याच्यामध्ये ओंकाराचा खूप उपयोग करतात मंत्रांमध्ये त्यांच्या. आपल्या पण हिंदू धर्मात आपल्याला माहितीच आहे की सगळ्या मंत्रांच्या पुढे आपण ओम लावतो. आता वरती पण बघितलं. जसे की जैन धर्मामध्ये, बौद्ध धर्मामध्ये, आता बौद्ध धर्माची जी प्रार्थना आहे ओम मणी पद्मे हम, ज्यांना माहिती असेल तर त्याला ओमच लावलेला आहे त्यांनी. नंतर योगी लोक ओंकाराचा उच्चार करत असतात. शिवाय तंत्रशास्त्रामध्ये शीख लोक सुद्धा ओंकाराचा उच्चार करतात. आपल्याला माहिती की गुरु नानकांनीच एक मंत्र दिला होता, एक ओंकार सतनाम. हे परवा पण मॅडमने टाकलं होतं ग्रुपवरती. तेव्हाच मी म्हंटल होतं की मी हे घेतलेलं आहे म्हणून जरा. तर असं सगळ्या धर्मांमध्ये ओंकाराचा उपयोग केला जातो. म्हणजे ओंकार हा मंत्र किती महत्वाचा आहे हे आपल्याला आता कळलेच आहे. तर हा जो ओंकार आहे तो 3 अक्षरांनी बनलेला आहे. आपल्याला माहितीच आहे की अ उ म. तर हे काय आहे, 3 अक्षर जे आहे अ उ म, ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. शिवाय ते त्रिलोक सुद्धा आहे, भू, भुव आणि स्व. भूलोक, भुवरलोक आणि स्वर्गलोक. आणि ती सुषुप्ती. तर हे जे 3 अक्षर आहे अ उ म, हे या सगळ्यांशी कनेक्टेड आहे. तर ओंकाराचं थोडंसं थोडक्यात आपण बघितलं. जास्त खूप डीप मध्ये नाही जायचं कारण ओंकाराच्या क्लासमध्ये आपलं बरंचसं होतच असतं आणि आपली साधना पण ती चालू आहे. पण हे नवीन लोक जे आहे त्यांना थोडंफार, ज्यांना ओंकाराचं माहित नसेल त्यांच्याबद्दल, त्यांच्यासाठी मी थोडंसं सांगितलं महत्व. तर आपण मंत्रांकडे जाऊया परत. मंत्र ही एक ऊर्जा आहे, आपल्याला हे कळलेलंच आहे. त्यामुळे मंत्रांनी ब्रह्मांडाच्या ऊर्जांना आपण खेचून आणू शकतो. ब्रह्मांडाची जी ऊर्जा आहे तर त्यांना खेचून आणण्याची ताकद मंत्रांमध्ये आहे. त्याचबरोबर त्या ब्रह्मांडामध्ये परिवर्तन करण्याची सुद्धा ताकद त्या ओंकारामध्ये किंवा या मंत्रांमध्ये आहे, असं हे मंत्रशास्त्र सांगतं आपल्याला. तर मंत्राद्वारे हे सगळं शक्य आहे. आणि आपल्या जीवनात पण विशिष्ट काही कार्यांची सफलता आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर आपण मंत्रांचा उपयोग करतो. बहुतेक मी सांगते जवळपास 80 ते 90% लोक मंत्रांचा आपल्या जीवनामध्ये वापर करत असतात वेगवेगळ्या प्रकाराने. त्याचबरोबर ओंकाराप्रमाणेच हिंदू धर्मात जसं मंत्रांचा प्रयोग केला जातो, ओंकाराचा जसा हिंदू धर्मात प्रयोग केला जातो तसं ख्रिश्चन, मुस्लिम, जैन, बौद्ध हे आताच आपण बघितलं. मुस्लिम लोक आयते म्हणतात. आता ज्यांना माहित असेल, मुस्लिमांशी ज्यांचे काही संपर्क असतील किंवा शेजारी वगैरे असेल त्यांना माहिती, त्यांचे जे आयते असतात ते मंत्रच असतात त्यांचे. जैन धर्मामध्ये पण त्यांचे मंत्र बोलले जातात. बौद्धांचं पण आपण बघितलेलंच आहे. सर्वजण आपल्या भाषेत वेगवेगळ्या पद्धतीने मंत्रांचा उपयोग करत असतात. तर अशा प्रकारे सगळ्या धर्मांमध्ये सुद्धा मंत्रांचा उपयोग होतो, हे बघितलं आपण. तर आता आपल्याला महत्वाचं एक बघायचं आहे की इतक्या वर्षापासून आणि इतके दिवस झाले जर आपण मंत्रांचा वापर करतो आहे किंवा आपण म्हणतो आहे मंत्र किंवा त्याची साधना करतो आहे, असं जे पण काही करतोय बरेच वर्षापासून, किंवा कोणी कोणी मंत्र सिद्ध पण केलेले असतात, पण तरीही त्याचा आपल्या शरीरावर, मनावर, बुद्धीवर त्याचा काही इफेक्ट काही जणांना जाणवत नाही. तर त्याचं कारण काय असं जर आपण विचारलं, स्वतःलाच जर विचारलं, तर तिथे आपल्याला समजतं की महत्वाचं कारण आहे की ज्याप्रमाणे धनुष्य बाण असतो, त्याला जेव्हा प्रत्यंचा आपण लावतो ना, तर त्याच वेळेस तो बाणावर जेव्हा ती प्रत्यंचा चढते आणि जेव्हा आपण तो बाण सोडतो तर तो बाण बरोबर लक्ष्यावर जाऊन लागतो. जे आपल्याला लक्ष प्राप्त करायचंय किंवा ज्यांना जे धनुष्य चालवतात त्यांना तो त्यांचं जे लक्ष असतं तिथपर्यंत तो बाण पोचतो. तर मग मंत्रांचं असं आहे की त्यांनी इथे व्यवस्थित स्पष्टीकरण असं दिलेलं आहे की मंत्रांचा इफेक्ट का नाही होत आपल्यावरती किंवा परिणाम का नाही जाणवत आपल्याला. तर त्यांचं म्हणणं आहे की मंत्र एक शस्त्रच आहे. जसं धनुष्य बाण जसं एक सोडला की ध्येय गाठलं जातं, जिथे गोल आहे तिथे ते बरोबर जातं, तसंच ते एक शस्त्र आहे मंत्र. तर त्याचा प्रयोग योग्य प्रकारे केला पाहिजे तरच त्याचा इफेक्ट होईल. प्रत्येंचेवर जेव्हा बाण चढवला जातो त्याचप्रमाणे मंत्रांचे जे शब्द आहेत त्यांना बाणावर चढवले जाते. तर बाण म्हणजे कुठला बाण, तर त्यांना कसे चालवायचे हे आपल्याला कळले पाहिजे. त्याचं पण एक विज्ञान आहे असं त्यांचं म्हणणं की मंत्रांचा जो इफेक्ट आहे तो होण्यासाठी ते मंत्र कसे वापरले पाहिजे.
तर त्यासाठी त्यांनी सांगितलंय बऱ्याच मंत्रांच्या आधी ओम लावणं गरजेचं आहे. म्हणजे लावलेलाच असतो बऱ्याच मंत्रांच्या आधी. ओम हा जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक मंत्राच्या आधी जेव्हा ओम लावला जातो तर त्याचा वेगळा इफेक्ट असतो. तर त्याचं कारण असं आहे की त्या ध्वनी तरंगांना तयार करू शकू, जिथून तो शब्द प्रवास करत असो तिथे लक्षापर्यंत पोहोचवण्यासाठी ओंकाराची गरज असते. म्हणजे आपले शरीर धनुष्य समजू आपण एक प्रकारे, आणि मंत्रांच्या आधी ओमचा उच्चार जेव्हा आपण करतो त्यावेळेस शरीर व त्याच्यातल्या ज्या ऊर्जा असतात, एनर्जी जी आपली आहे, त्यावेळी आपल्या नाभीतून जो ध्वनी निघतो, जे ध्वनी तरंग निघतात त्याचं निर्माण म्हणजे त्याची निर्मिती होते जेव्हा ओंकार जेव्हा आपण लावतो त्यावेळेस. तर याचा अर्थ आहे की त्या ओंकारामुळे त्या गोल जे लक्ष्य आहे त्याच्याशी अनुसंधान साधलं जातं. त्यामुळे त्या ओंकाराचा उच्चार करणे गरजेचे असते सुरुवातीला. म्हणजेच नाभीतून आपण ओमचा जेव्हा उच्चार करू तेव्हा स्पंदन निर्माण होतात. म्हणजेच एक प्रकारच्या धनुष्यातून आपण ती प्रत्यंच्या लावतो असं समजूया एक प्रकारे. म्हणजे एक्झाम्पल असं सांगितलंय. म्हणजेच धनुष्य तयार जेव्हा झाला त्यामुळे ध्वनीच्या गतीने मंत्र आपले कार्य करण्यास सुरुवात करतात. ध्वनीची गती खूप प्रचंड आहे आपल्याला माहितीये. प्रकाशाची सुद्धा आणि ध्वनीची सुद्धा गती अतिशय वेगवान आहे. तर ती जी गती आहे ती आपलं कार्य करण्यास सिद्ध होते. मग ज्या वेळेस आपण ओंकाराचा वापर त्या मंत्राचा करतो, म्हणजे ओंकार लावतो त्या मंत्राला, आणि आधी ओंकार आणि मग त्यानंतरचा जो मंत्र उच्चारला जातो तर हा काय करतो, एक बाणाचे काम करतो. गोल साधण्यासाठी एक ओंकार जो आहे तो बाणाचं काम करत असतो आणि ध्वनीच्या गतीने ब्रह्मांडात पोहोचून आपल्या लक्षाला तो भेदण्यात यशस्वी होतो. म्हणजे जेव्हा आपण ओंकार सहित जो मंत्र म्हणतो तर तो जेव्हा आपण नाभीतून कंपन करून जेव्हा आपण बोलू तर तो बरोबर ब्रह्मांडामध्ये पोहोचतो. आणि आपण खूप फास्ट जसं म्हटलं, खूप घाईमध्ये फटाफट मंत्र म्हटले आणि त्यामुळे काहीच फायदा होणार नाही. अतिशय लयबद्धतेने कंपन निर्माण होऊन नाभीतून जेव्हा आपण त्याचा उच्चार करू तरच त्याचा इफेक्ट होईल असं त्यांचं म्हणणं आहे. कारण काय आहे की त्यात ध्वनी, त्याची गती आणि कंपन नसतात. जेव्हा आपण घाईने कसंही फटाफट मंत्र म्हणतो, म्हणायचं म्हणून म्हणतो आणि मग आपणच म्हणत असतो की त्याचा इफेक्ट नाही झाला, पण तसं नसतं. त्याच्या मागे ध्वनीची गती पाहिजे, कंपन पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. आणि ब्रह्मांडामध्ये ध्वनीचा सिद्धांत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे वेग, गती, वायू आपले कार्य करू शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे? कंपनांची, गतीची आणि ध्वनीची गरज आहे. म्हणून तो अतिशय व्यवस्थितरित्याच उच्चारला गेला पाहिजे मंत्र जो आहे तो. तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय की जेव्हा मंत्र साधनेसाठी आपण बसतो, जसं की पाठ सरळ करून बसतो आणि मंत्रोच्चार करतो, जेव्हा साधना करतो त्यावेळेस, तर तो असं घाईघाईने आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं नाही म्हणायचं कधी पण. ओम म्हणजे कंपन निर्माण झाली पाहिजे, ध्वनीचा उच्चार पण आपल्याला लक्षात आला पाहिजे. नमः शिवाय मॅडमने जेव्हा आपला जो प्राणायामाचा एक क्लास घेतला त्यावेळेस मॅडमने सांगितलं होतं की त्याला कसं सूर्यामध्ये ओंकाराला बघायचं आणि हा मंत्र पण सांगितला होता, ओम नमः शिवाय म्हणायचं. तर तो कशा प्रकारे म्हणायचा ते पण मॅडमने म्हणून दाखवलं होतं की ह्याच्यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आहे की तुम्ही कशा प्रकारे त्याचा उच्चार करता आणि कशा लयीमध्ये त्याला म्हणतात. तर असं जेव्हा करतो आपण तेव्हा आपण स्वतःला प्रकृतीच्या तत्वांसोबत जोडतो. प्रकृतीचे तत्व कोणते? आता सगळ्यांना माहिती की प्रकृतीचे तत्व म्हणजे पंचमहाभूत जे आपल्या शरीरामध्ये आहे आणि ब्रह्मांडामध्ये सुद्धा आहे. तर त्या प्रकृतीच्या तत्वांशी आपण स्वतःला जोडतो जेव्हा आपण लयबद्ध रीतीने, व्यवस्थित गतीने आणि कंपन निर्माण करून म्हणतो तेव्हा ते उच्चार सरळ त्या लोकात जाऊन पोहोचतात. कुठल्या लोकांमध्ये? साधारणतः जे आपण आपल्याला जिथे आपलं गोल आहे, म्हणजे आपल्याला काही साध्य करायचं आहे त्या ठिकाणी ते जाऊन पोहोचतात आणि आपलं प्रेझेन्स जे आहे ते तिथे प्रगट करतात. म्हणजे अस्तित्व, आपलं जे अस्तित्व आहे, जेव्हा आपण अशा प्रकारे लयीमध्ये म्हणू आणि सुंदर अशा कंपन निर्माण करून जेव्हा आपण म्हणू तर ते ब्रह्मांडात पोहोचून आपलं प्रेझेन्स तिथे आपलं अस्तित्व निर्माण करतात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मंत्रशक्तीने आपण ब्रह्मांडाशी संपर्क साधू शकतो. खूप महत्वाची गोष्ट आहे ही की ब्रह्मांडाशी संपर्क जर तुम्हाला साधायचा असेल, कनेक्ट व्हायचं असेल तर मंत्रशक्ती उपयोगाला येते. कारण की काय होतं अशा वेळेस मंत्रांसोबत लयबद्ध होऊन आणि व्यवस्थित मंत्रोच्चार करून
आपण त्याच्याशी कॉन्सन्ट्रेट होतो, म्हणजे त्याच्याशी कनेक्ट होतो आणि पूर्णपणे एकाग्र होऊन जातो आपण त्याच्याशी. हे पण महत्वाचं आहे. त्यासाठी आता महत्वाचं काय आहे, आपला नेहमीचा सिद्धांत मॅडम आपल्याला नेहमी सांगतात, ते पण सुद्धा इथे महत्वाचं आहे की निर्मळ निश्चळ मन हवे. निर्मळ आणि निश्चळ मन जर तुमचं असेल तर तुम्ही कुठलीही साधना करा, ती बरोबर योग्य तऱ्हेने फळतेच फळते. फळते म्हणजे फळासाठी कोणती साधना करायची नसते साधारणतः. आपण जेव्हा आता इथे त्यांनी ते पण सांगितलेलं आहे की जेव्हा निर्मळ निश्चल मन आपलं असेल तेव्हाच ते आपलं गोल व्यवस्थितपणे साधतं. कामनायुक्त, कधी पण लक्षात ठेवा, कामनायुक्त आणि मलिन भावनेने मंत्रोच्चार केल्यास त्याचा इफेक्ट होत नाही. तर कशामुळे होतो, आता हा आपला मंत्र म्हणजे विहंगमचा पण मंत्र आहे, आपण नेहमीच ऐकलेलं आहे. कशासाठी कार्य करायचं, कशासाठी सेवा करायची, ब्रह्मांडीय ऊर्जांना मंत्रोच्चाराद्वारे परमार्थ भावनेने आवाहन करायचे, तरच तो मंत्र ब्रह्मांड, पृथ्वी, मानवतेसाठी पहिले कार्य करेल आणि मग तो आपले पण जे उद्देश आहे ते पण तो साध्य करेल. म्हणून कधीही कुठलीही साधना करताना पहिली गोष्ट म्हणजे मनच तुमचं निर्मळ आणि निश्चळ पाहिजे आणि त्यानंतर दुसऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक गोष्ट करायची. तर हे वाक्य आपण रोज ऐकतो विहंगमच्या प्लॅटफॉर्मवरती आणि मॅडम नेहमीच सांगत असतात की कुठलीही गोष्ट स्वतःसाठी करायची नाही. आता तर ते जे जुने साधक आहे त्यांनी तर हे सगळं करायचंच नाही. सगळ्यांनी आता फक्त दुसऱ्यांच्या सेवेसाठी, मानवतेसाठी, इथे सांगितलंच त्यांनी की ब्रह्मांडासाठी, पृथ्वीसाठी आणि पृथ्वीच्या परिवर्तनासाठी, पृथ्वीच्या ला मदत करण्यासाठी आपल्याला कार्य करायचेच आहेत. तर त्यांनी तेच सांगितलं, हे उद्देश जेव्हा तुमचे असतील तरच तो मंत्र फळेल आणि आपले पण त्याबरोबर उद्देश सफल होतील. तर मंत्र साधनेद्वारे निर्मळ निश्चळ मनानेच साधना केली पाहिजे, हे आपण आताच बघितलं. कारण मग ती शक्ती असते, मंत्र म्हणजे एक शक्ती असते, मग त्याची साधना केल्यानंतर आपल्याला सिद्धी प्राप्त होतात. हे पण ते म्हणतात की सिद्धी तुम्हाला प्राप्त होतील आणि त्याचा जर उद्देश योग्य नसेल तर तुमच्या त्या सिद्धी ज्या शक्ती आहेत त्या आपल्यालाच नुकसान पोहोचवतात. म्हणून कधीही निर्मळ निश्चळ मन आणि आपलं ध्येय, आपल्याला जे कार्य करायचं आहे त्याचा उद्देश महत्वाचा आहे. कुठल्या उद्देशाने तुम्ही कार्य करता आहात, तर अशा प्रकारे जर तुमचा उद्देश योग्य असेल आणि सदुपयोग जर तुम्ही त्याचा करणार नसताल मंत्रांचा, तर दुरुपयोग करून स्वतःचाच विनाश होत असतो. हे कधीही लक्षात ठेवायचं. म्हणून मी आधीच सांगितलं की मी जे पण काही सांगेल किंवा मंत्रही जरी याच्यातले सांगितले तरी आपल्या मनाने काहीही करायचं नाही, फक्त ऐकायचं आहे आणि हळूहळू आपण त्याच्यावर इम्प्लिमेंट करायचं आहे आणि कोणाच्याही गायडन्स मध्येच. तर आता त्याचा उच्चार कसा करायचा, त्याला किती वेळ लागला पाहिजे, नंतर 2 शब्दांमध्ये गॅप किती आहे, कुठे थांबायचं आहे मंत्र म्हणताना सांगते मी, तर त्याची ध्वनीची गती किती आहे, त्याचा स्तर कसा आहे, हे सगळं एक विज्ञान आहे आणि त्यानुसारच जर तुम्ही हे शास्त्र आणि हे मंत्रांमधलं जे रहस्य आहे ते जर जाणून घेतलं आणि त्याद्वारे साधना केली तरच तुम्हाला त्या मंत्रांचे इफेक्ट जाणवतील आणि ते योग्य तऱ्हेने तुम्हाला मार्ग दाखवतील. आणि त्याच्यात त्यांनी हेच सांगितलेलं आहे की मंत्र हे जे आहे ते कोड आहे, तर ते जे मंत्र आहे त्याच्यामध्ये जे कोड आहे तर ते कोड डिकोड करण्यासाठी आपल्याला हे जे ज्ञान ग्रहण करायचं मंत्रांचं ते सनातन धर्मामध्ये ते कोड जे आहे मंत्रांमध्ये सांगितलेले ते डिकोड करण्यासाठी घ्यायचं ते ज्ञान. त्यामुळे काय आहे की कुठल्याही फालतू कामांसाठी किंवा काही दुसऱ्यांच्या नुकसानीसाठी कुठल्याही मंत्रांचा उपयोग करायचा नाहीये. तर आता महत्वाचा मंत्र आपण बघितला की जो ओम आहे, त्यानंतर आहे तो गायत्री मंत्र. गायत्री मंत्राची माहिती सगळ्यांनाच आहे, पण गायत्री मंत्र कशा प्रकारे म्हणायचा, कसा म्हणायचा, त्याचे इफेक्ट काय होतात, साईड इफेक्ट काय आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय कुठलाही मंत्र उपयोगात आणायचा नाही. गायत्री मंत्र सुद्धा कोणाच्याही गायडन्स शिवाय आपल्या मनाने म्हणायचा नसतो. त्याच्यात सांगितलंय की गायत्री मंत्रात आपण ओमचा उच्चार करतो हे आपल्याला माहितीच आहे की सुरुवातीला ओम म्हणतो आणि मग तो गायत्री म्हणतो, गायत्री मंत्र आपण म्हणतो. आता गायत्री मंत्र हा सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे मी आता इथे त्याचा उच्चार काही करत नाही. तर हा जो गायत्री मंत्र आणि ओम जो आहे त्याला आपण जो लावतो तो अनुसंधान साधण्यासाठी मगाशीच आपण बघितलं, त्याचा उच्चार सुद्धा लयबद्ध आणि व्यवस्थितरित्या करायचा आहे. आपल्याला माहिती गायत्री मंत्र असाच म्हटलेला चालत नाही,
त्याच्या मागे बऱ्याच जणांचं असं असतं की संथापन घेतली पाहिजे असते. तर ते सगळं ठीक आहे, आपल्याला खूप डीप मध्ये नाही जायचंय. महत्वाचं म्हणजे गायत्री या शब्दाचा अर्थ आहे सूर्याची पहिला किरण. तर ब्रह्मांडाची पहिली ऊर्जा जी आपण उठतो झोपेतून आणि ती जी ऊर्जा आपण ग्रहण करतो तिला गायत्री असे म्हणतात. म्हणून लयबद्ध प्रमाणेच गायत्रीचा जप करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं हे आहे. ती ऊर्जा म्हणजे कशी आहे, जर आपण व्यवस्थित जप नाही केला तर ती पण एखाद्या बॉम्ब सारखी आहे. म्हणजे त्याचे विपरीत पण परिणाम असू शकतात, किंवा बॉम्ब सारखी म्हटलं तर त्याचे खूप जबरदस्त इफेक्ट पण तुम्हाला मिळतील. पण विशिष्ट पद्धतीने करायची आहे, साधना गायडन्स शिवाय करायची नाही गायत्री मंत्राची. कारण की काय आहे, ती ब्रह्मांडीय ऊर्जेला सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत आपल्या आत प्रगट करते. आपल्या आत म्हणजे आत्मतत्वामध्ये प्रगट करते. हे सगळ्यात लक्षात ठेवायचं की सगळं आपल्या आतमध्येच आहे. म्हणून गायत्री मंत्र आपल्या आतल्या ऊर्जेला म्हणजे आत्मतत्वाला प्रकाशित करतो. जेव्हा आपण गायत्री मंत्र म्हणतो तर तो जो आपल्या आतमध्ये प्रगट होतो आणि तो आपलं आत्मतत्व जे आहे त्याला प्रकाशित करत असतो. पण योग्य रहस्य जाणूनच याचे गायत्री मंत्राचे तुम्ही ती साधना करायला पाहिजे, आणि जे विज्ञान सांगितलंय त्या मागचं त्याद्वारेच ती करायला पाहिजे. नाही तर गायत्री मंत्र शरीरामध्ये उष्णता वाढवतो, हे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. त्यामुळे सगळ्यांनाच गायत्री मंत्र करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे हे ज्ञान जाणून घेतल्यावरच कुठल्या तरी गायडन्सच्या खालीच तो गायत्री मंत्र करायचा असतो. बरेच लोक गायत्रीचं पुरस्चरण पण करत असतात, आपल्याला माहिती. तर आता त्यांनी एक विशिष्ट गोष्टी सांगितल्या आहे की 108 गायत्री जर रोज आपण वरच्या पद्धतीने केली, जसं सांगितलंय त्या पद्धतीने जर केली, 30 दिवसामध्ये आपण स्पिरिच्युअली ग्रो होतो. नंतर वननेस फील करायला लागतो. वननेसची संकल्पना आपल्याला माहितीये की सगळीकडे आपणच आहोत आणि आपल्यामध्येच परमेश्वर आहे, आणि सगळ्या सृष्टीमध्येच ब्रह्मांडामध्ये परमेश्वर आहे म्हणजे आपणच आहोत. ते आत्मतत्व भरून आहे. तर याला वननेसची भावना ती फील व्हायला लागते. त्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे डिव्हाइन व्हर्जन त्याचं क्रिएट होत असतं. बीजांचे अंकुरण होतं, त्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे हा गायत्री मंत्र. म्हणजे कशा प्रकारे साधना केली तर सांगितलं त्यांनी, 108 गायत्री जर रोज केली 30 दिवसांमध्ये. तर आपल्याला हे स्वतः प्रयोग करायचे नाही, मी फक्त सांगते सगळं. त्यानंतर काय होतं गायत्री मंत्राने, शारीरिक म्हणजे काय इफेक्ट होतो की हार्मोनल बॅलन्स होतात, म्हणजे आपला हार्मोन बॅलन्स होतात शरीरातले, डिसिप्लिन येत आपल्या जीवनामध्ये. त्यानंतर बऱ्याच खूप म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलेले इफेक्ट गायत्री मंत्राचे. ज्ञान वाढवण्यासाठी सुद्धा आहेच, मुलांनी तर करायलाच पाहिजे. शाळेतल्या किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांनी गायत्री मंत्राची साधना करायला पाहिजे. तर त्याचे इफेक्ट सगळे सांगितले. पण मुळात काय आहे, संकल्प महत्वाचा आहे. इथे पण संकल्प आला. तुम्ही जर गायत्री मंत्र करण्याचा, म्हणायचा, साधना करायचा जर संकल्प केला तर त्याचा इफेक्ट लवकर असतो. तर आपल्याला तर माहितीच आहे, आपण विहंगमचे जे साधक आहे, संकल्पाशिवाय आपण काहीच करत नाही. आधी संकल्प. आता ते संकल्प सुद्धा कसे करायचे, कसे पेरायचे, काय लिहायचं हे सुद्धा मॅडम आपल्याला डिटेलमध्ये सांगतात. आता परवाचीच जी मीटिंग झाली, सगळ्यांनाच माहिती आहे की किती छोट्या छोट्या गोष्टींचं निरीक्षण मॅडमने करून आपल्याला काय काय करायचं सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे संकल्प. मग त्यांनी तेच सांगितलं की गायत्री मंत्राची जर तुम्हाला साधना करायची असेल तर संकल्प महत्वाचा आहे. त्यामुळे गायत्री मंत्र हे यंत्रच आहे, उपकरण म्हणतो आपण. आताच मागे पण बघितलं आपण की उपकरण आहे, साधन आहे. तर त्याच्यामुळे मॅनिफेस्टेशनचा जो प्रयोग असतो तो गायत्री मंत्राने खूप लवकर फास्ट मॅनिफेस्ट करता येतं. कुठली गोष्ट आपल्याला जर करायची असेल तर त्याच्यामध्ये मग मान्यता, विश्वास, श्रद्धा हे सगळं आलंच पाहिजे. म्हणजे त्याच्यावर विश्वास पाहिजे, त्या मंत्रावरती श्रद्धा पाहिजे. श्रद्धेशिवाय काहीच होत नाही. आणि आपण मग ऊर्जा पण ती निर्माण होते. आणि एक लक्षात ठेवायचं की कोणत्याही गोष्टीला ऊर्जा आपण देतो हे आपल्याला माहितीच आहे. आता बाह्य ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे त्याला जर आपण ऊर्जा दिली तरच तो म्हणजे क्रिएटिव्ह कार्य करत असतो. म्हणजे कसं की मंत्र जर आपण म्हटले तरच त्याला ऊर्जा मिळते, त्याच्यापासूनही आपल्याला ऊर्जा मिळते. आपण त्याला ऊर्जा दिली तरच तो योग्य कार्य करू शकतो. म्हणून ऊर्जा कोण देतं या सगळ्या गोष्टींना, बाह्य गोष्टींना आपणच ऊर्जा देत असतो. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की ऊर्जा सगळ्यात महत्वाची आहे. म्हणजे जर आपण मंत्रांना किंवा कुठल्या देवाला, जसं आपण श्रद्धा विश्वासाने आपण म्हणतो की दगडाचा सुद्धा देव होतो. एखादा दगड आणून ठेवला, त्याला रोज आपण शेंदूर लावतो, हे करतो, पूजा करायला लागलो, तर त्याच्यामध्ये सुद्धा बरोबर ती ऊर्जा निर्माण होत असे. तसंच हे मंत्रांचं सुद्धा आहे.
रोज रेग्युलरली व्यवस्थितपणे ते तरंग निर्माण करून जर आपण हा मंत्रांचा अभ्यास केला तर आपली ऊर्जा त्याला दिली जाते आणि मग त्यांची ऊर्जाच्यामुळे आपले सुद्धा सगळे कार्य सफल होतात. पण निर्मल निश्चल मन हे लक्षात ठेवायचं आणि योग्य कार्यासाठीच मंत्रांचा उपयोग करायचा. त्याच्यानंतर भय आणि क्रोधाचे महत्व कारण काय असतं, कार्टिसोल जे आपल्या आतमध्ये असतं आणि त्यामुळे काय होतं, भय आणि भीती किंवा या सगळ्या क्रोधाच्या याच्यामुळे काय होतं, हॅपी हार्मोन्स जे आपल्या शरीरामध्ये असतात ते निर्माण नाही होत, मग ते डेव्हलप नाही होत या सगळ्या गोष्टींमुळे. त्यामुळे काय की गायत्री मंत्र जो आहे त्याचं वॅक्सिनेशन आपल्याला देण्याची गरज आहे, म्हणजे तो म्हणणे गरजेचं आहे. म्हणून हे जे कार्टिसोल आहे आपल्या आतमधलं ते संतुलित होतं. आता एम्सच्या डॉक्टरांनी इथे रिसर्चमध्ये सांगितलं आहे की एम्सच्या डॉक्टरांनी सुद्धा गायत्री मंत्राचा प्रयोग करायला सुरुवात केलेली आहे. कोरोना काळात खूप लोकांनी हे प्रयोग केले तर त्यांनी सांगितलं की गावा नावाचं हार्मोन्स 40% वाढलं गायत्री मंत्राने आपल्या आतमधलं विकसित झालं. कारण गावा हार्मोन्स जे आहे ते काम आणि कूल म्हणजे शांतीसाठी आहे, अतिशय मनाची शांतीसाठी आहे. तर हे त्यांनी केलं. नंतर गायत्री मंत्राने काय काय होतं, डोपामाइन जी आपल्या आतमध्ये आहे, एंडोर्फिन नावाचं हार्मोन आहे, जे काही हे हार्मोन्स आहे, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, ह्याच्यामध्ये सुद्धा खूप बदल झालेला आहे या मंत्राने. तर गायत्री मंत्र हा जो आहे तो पेन किलर पण आहे हे त्यांनी सांगितलं. पण काय करायचं आहे, गायडन्स शिवाय करायचं नाही. आणि विशेष म्हणजे काय आहे की गायत्रीला लोक छंद सुद्धा म्हणतात. म्हणजे मंत्र तर तो आहेच आहे पण छंद आहे, म्हणजे छंद आपल्याला माहितीये की वेगवेगळ्या प्रकारचे छंद आहे. अनुष्टुप छंद जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे गायत्री छंद सुद्धा आहे. तर बरेच लोक त्याला मंत्र न मानता छंद सुद्धा मानतात. पण तेवढ्या त्या डीपमध्ये आपल्याला काही जायची गरज नाहीये. फक्त आपण त्याचं एवढंच बघायचं की त्याचे इफेक्ट काय असतात. त्याच्याने काय होतं, अजून तिन्ही चक्र जे आपले असतात खालचे ते बॅलन्स होतात. जीवनामध्ये क्लॅरिटी येण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. बुद्धीची वृद्धी होते आणि अहंकार कमी होतो गायत्री मंत्रांनी. तर असे खूप सारे इफेक्ट आहे गायत्री मंत्रांचे. तर असे बऱ्याच मंत्रांचे इफेक्ट आहे. तर आपल्याला खूप खोलमध्ये नाही जायचं, 2-3 मंत्र आपण घेतलेलेच आहेत तेच बघायचे फक्त. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय आहे. शिवाय गुरूंनी दिलेले मंत्र आहेत, जे ज्यांचे परंपरागत गुरु ज्यांनी दीक्षा घेतली, अनुग्रह घेतात त्यांचे पण ते मंत्र असतात. त्यानंतर ह्या गुरूंनी दिलेले जे मंत्र असतात जनरली त्याच्या आधी ओम लावलेलाच असतो. त्यानंतर तो जो मंत्र आहे गुरूंनी दिलेला, साधनेच्या द्वारे जर आपण ओम लावून व्यवस्थित जसा सांगितला आहे लयबद्धतेने. आता लयबद्धतेने जनरली काय असतं, गुरूंनी दिलेला मंत्र छोटासाच असतो, एक त्याचा बीज मंत्र असतो आणि त्याला ओम लावतो. पण तो आपण श्वासाद्वारे श्वासाच्या लयीमध्ये जर म्हटला, श्वास घेताना म्हटला आणि सोडताना म्हटला, जसं की सोहम मंत्र आपण म्हणत असतो. सोहम श्वास घ्यायचा मग म्हणायचा. आपल्याला हे नीता मॅडम करवूनच घेतात बरेच वेळा. तर हा जो मंत्र आहे तशा प्रकारे हा मंत्र सुद्धा जर आपण पण ते पण सगळं गुरूंच्या गायडन्स मध्येच करायचं, तर त्याचे इफेक्ट खूप छान असतात. तर आता पुढचा टॉपिक आहे आपला बीज मंत्र म्हणजे काय. तर बीज मंत्र हे अतिशय शक्तिशाली अगदी छोटे शब्द आणि ध्वनी असतात, जे मोठ्या मंत्रांचे मूळ किंवा बीज म्हणू शकतो त्याला. मोठ्या मंत्रांचे मूळ असतात, मूळ, आणि त्याचं बीज म्हणू शकतो. जसे की एखाद्या मोठ्या वृक्षामध्ये विशाल वृक्ष असतो, तर त्या छोट्याशा बीजामध्ये, जसं वडाचं बी अगदी छोटं असतं म्हणतात आणि त्याचा एवढा मोठा वटवृक्ष होतो, तर त्याचप्रमाणे हे जे छोटेसे बीज मंत्र असतात त्याचे इफेक्ट खूप मोठे असतात, कारण त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात शक्ती असते आणि ध्वनी. त्यामुळे छोट्याशा बीज मंत्रांमध्येच संक्षिप्त ध्वनींमध्ये ब्रह्मांडाची अनंत शक्ती समावलेली असते. जसं आपण छोट्या बीजामध्ये एवढा वटवृक्ष आपण आताच म्हटलं, त्याप्रमाणे या छोट्याशा बीज मंत्रांमध्ये खूप मोठी शक्ती समावली. ज्या अक्षरांवर साधारणतः अनुस्वार असतो त्यांना बीज मंत्र असं म्हणतात. तर आता आपण चक्रांचे मंत्र सगळ्यांना माहितीच आहे की लम हम वगैरे, तर त्याच्यावर ज्याच्यावर अनुस्वार असतो ते बीज मंत्र असतात. तर हे बीज मंत्र कोणत्या सगळ्याच देवी देवतांचे असू शकतात किंवा त्या देवी देवतांच्या पहिल्या नावाचे अक्षर म्हणून ते बीज मंत्र घेतात. म्हणजे त्याची मूळ ऊर्जा आपण म्हणू शकतो त्या देवी देवतांची त्याच्यामध्ये आहे. तर त्याचे नियमित आणि शुद्ध उच्चारणाने मनाची एकाग्रता निर्माण होते, मनामध्ये आपल्या एकाग्रता निर्माण होऊ शकते आणि चक्रांची जागृती होते त्याच्यामुळे. तर हे बीज मंत्र जेव्हा आपण म्हणतो
तर त्यावेळेस सगळं बॅलन्स होतं, शरीर मन बुद्धी सगळं आणि आपली आत्म्याची सुद्धा उन्नती होते, म्हणजे प्रगती होत जाते, आपण पुढे पुढे मुक्ती मार्गावर जातो. तर मी थोडेसे काही प्रमुख बीजमंत्र घेतले, त्याचे प्रयोग करायचे नाही, मी आधीच सांगितलेले आहे, फक्त ऐकून घ्या. सगळ्यात महत्वाचा जो आहे तर आपण बघितलाच ओम. तर हा ओंकार सगळ्या मंत्रांची जननी आहे, सर्वोच्च बीज मंत्र आहे आणि ब्रह्मांडाचा ध्वनी आहे, हे सगळं आपल्याला आता माहित झालेलं आहे. तर आता दुसरा मंत्र आहे एम. हा देवी सरस्वतीचा मंत्र आहे. तर त्याचा उपयोग कशासाठी होतो? बुद्धी ज्ञान विद्यासाठी, लक्ष्मीचा धन ऐश्वर्य प्राप्तीसाठी. रीम मंत्र आहे हा भुवनेश्वरी देवीचा, म्हणजे जी महामाया आहे, मॅट्रिक्स ज्याला आपण म्हणतो, आपण मॅट्रिक्स मध्ये फसलो आहोत, मायेमध्ये फसलो आहे, तर ती जी आहे ती भुवनेश्वरी देवी आहे. तर तिचा हा रीम मंत्र आहे आणि ब्रह्मांडाची शक्ती असं तिला म्हणतो आपण, आणि ब्रह्मांडीय ऊर्जेसाठी हा मंत्र आहे. क्लीम जो आहे तो भगवान श्रीकृष्ण आणि काली मातेचा मंत्र आहे. तर तो कशासाठी आहे? आकर्षण, प्रेम आणि सिद्धीसाठी आहे. तर हे असे करायचे नाही कोणतेच प्रयोग, फक्त मी सांगते. गंग म्हणजे गणपतीचा मंत्र आहे, विघ्न सफलता मिळण्यासाठी. दुम हा दुर्गा देवीचा मंत्र आहे, तो शक्तीसाठी आणि शत्रूंच्या नाशासाठी. आणि रोम जो मंत्र आहे तो भगवान शिवाचा मंत्र आहे, तो सगळ्यांच्या पलीकडे मुक्तीच्या प्राप्तीसाठी, म्हणजेच शेवटच्या स्टेजसाठी आहे, पुढच्या आत्मस्वरूपाचे ज्ञान होण्यासाठी. त्यानंतर असे अनेक देवी देवतांचे मंत्र आहेत, आपल्याला माहितीच आहे की हम हनुमते नमः, सर्व ग्रहांचे मंत्र वेगळे आहे, चक्रांचे मंत्र आता आपण बघितले, परंपरेने आलेले मंत्र असतात बऱ्याच जणांना. नंतर इष्ट देवतांचे मंत्र आहे, गुरूंनी दीक्षा पद्धतीने अनुग्रहाने मंत्र आता आपण बघितलेच आहे. त्यानंतर सप्तशती ही मुख्य, म्हणजे त्याच्यामध्ये नवारण मंत्र आहे, आपल्याला माहितीच आहे, जे सप्तशती वाचतात त्यांना माहिती आहे. सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे, त्याच्यामध्ये मंत्र आहे. त्यानंतर चक्रांचे मंत्र आपण बघितले. देवी खड्गमाला स्तोत्रामध्ये पूर्णपणे मंत्रांची माहिती आहे. तर देवी खड्गमाला स्तोत्र हे यंत्र पण आहे, मंत्र पण आहे. त्यानंतर नाथ संप्रदायाचे मंत्र सगळ्यांना, बऱ्याच जणांना माहिती असेल, की ज्यांना माहिती आहे ते शाबर मंत्र आहे, ते हिंदीमध्ये असतात जनरली. त्यानंतर सापाचे विष उतरवण्याचे मंत्र आहे, विंचवाचे, सापाचे, शिवाय कावीळ वगैरे असे रोगांचे मंत्र आहेत. असे खूप सारे मंत्र आहेत. बरेच लोक या वाईट गोष्टींसाठी मंत्रांचा उपयोग करतात, तर तसं आपण करायचं नाही, शुद्ध मनाने सगळं करायचं. त्यानंतर चक्रांच्या बीजमंत्रांचा प्रभाव आपण बघितला आहे, की शरीरावर मनावर त्याचा इफेक्ट होतो आणि ऊर्जांना संतुलित करून ध्वनी कंपनांच्या माध्यमातून हे मंत्र शरीरामध्ये रक्त संचार हार्मोनल संतुलित करतात आणि त्यामुळे मानसिक शांती मिळते. पूर्वी लोक होम हवन करायचे, खूप म्हणजे आतापर्यंत करत होते, आता पुष्कळ कमी झालं, पण पुन्हा होम हवन केल्यानंतर होमामध्ये काही मंत्रांच्या आहुती दिल्या जातात, वस्तूंच्या आहुती दिल्या जातात. तर त्याच्यासाठी आहे की शुद्धता, पॉझिटिव्हिटी घरामध्ये, नंतर शांती, आनंद, जे काही रोगराई असते, मोठ्या प्रमाणावर मंत्र केले जातात. बाहेर मंत्र म्हणजे सगळ्या समाजाद्वारे पण मंत्र, म्हणजे यज्ञ केले जातात, सॉरी, तर होम हवन म्हणतो आपण त्याला. तर मोठ्या प्रमाणात म्हणजे जे काही रोगराई आहे, अनिष्ट आलेलं आहे आपल्या समाजावरती, त्यासाठी सुद्धा असे यज्ञ करून त्या मंत्रांच्या आहुती दिल्या जातात. नंतर कोरोना काळामध्ये बऱ्याच लोकांनी घरातल्या घरात आपण बघितलेलं आहे की होम हवन, म्हणजे छोटस होम कुंड आणायचं आणि त्याच्यामध्ये काही सगळं टाकायचं यज्ञाच्या आहुती, आणि ते सगळं बरेच जण करायला लागलेले आहेत आता. फक्त मंत्रांची ज्यांना माहिती असेल ते मंत्र म्हणत असतील, आणि बाकी लोक शुद्धीसाठी किंवा घरातली रोगराई जाण्यासाठी करतात, आपल्याला ते सगळं माहितीच आहे. त्यानंतर मंत्र व न्यूमरॉलॉजी हे एक महत्वाचा टॉपिक आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे. छोटाच आहे अगदी, पण तरी पण तो खूप महत्वाचा आहे. कारण की काय, हे दोन्ही ऊर्जा आहे, म्हणजे एनर्जी आणि कंपनांवर आधारित आहे, म्हणजे व्हायब्रेशन वरती. तर आपला जो मुलांक असतो, म्हणजे आपल्या बर्थ डेट ज्याची असते, आपली बर्थ डेट जी असते त्याची पूर्ण जी बेरीज आपण करतो, तर म्हणजे जसं की ज्या दिवशी आपली बर्थ डेट आहे तो दिवस आणि महिना आणि वर्ष याची पूर्ण अशी बेरीज करायची आहे. हो, सगळ्यांवरतीच आहे, खूप गोष्टींवरती आहे मंत्र. आता पण आपण एवढं याच्यात डिटेलमध्ये घेऊ नाही शकत, 1 तासाच आहे ना आपल्याला, आता झालंय, अजून थोडंसं राहिलं म्हणजे सगळं डिटेलमध्ये नाही घेऊ शकत. तर सगळ्या गोष्टींवरती मंत्र आहे. तर त्या मुलांकाचं आपलं सुरू आहे की जन्मतिथीची जी बेरीज येते
त्या अंकांना जोडून जे शेवटी कॅल्क्युलेशन येतं त्याला मूलांक असं म्हणतात. तर याप्रमाणे आलेला जो मूलांक असतो त्यानुसार निवडलेला मंत्र, त्यानुसार मंत्र असतात. तर ते निवडून आपले ग्रह दोष असतात, घरातले काही प्रॉब्लेम्स असतात आणि सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात येण्यासाठी आपण ते म्हणू शकतो. तर मी थोडक्यामध्ये सांगते. 1 नंबर जो आहे तो सूर्याशी रिलेटेड आहे आणि त्याचा इफेक्ट जो होतो तो ऊर्जा व आत्मविश्वास मिळवण्यासाठी. 1 नंबर वाल्यांनी हा मंत्र करायचा, पण आता करायचा नाही आपल्याला गायडन्स शिवाय. तर 1, 10, 19, 28 तर तो मंत्र आहे ओम सूर्याय नमः. ओम प्रत्येकाला लागतोच. 2 नंबरचा जो मूलांक आहे म्हणजे ज्यांची बेरीज 2 येत असेल तो चंद्राशी रिलेटेड आहे. ती मनशक्ती आणि एकाग्रतेसाठी आहे. त्याच्यामध्ये येतात 2, 11 म्हणजे ज्यांची बेरीज 2 येईल असं 20 आणि 29. त्याचा तो मंत्र आहे ओम नमः शिवाय. मनाच्या शांतीसाठी, कारकतेसाठी चंद्र ग्रह खूप महत्वाचा आहे, त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड हा मंत्र आहे. 3 नंबर ज्या मूलांकाचा जो ज्यांचा येतो तो गुरुशी संबंधित आहे, बुद्धी आणि ज्ञान देण्यासाठी. तर 3 नंबर, 12 नंबर, 21 नंबर, 30 नंबर. तर असे हे ज्यांची बेरीज येते त्यांनी ओम गणपते म्हणायचं. नंतर 4थ्या नंबरचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी राहूच आहे आणि दुर्गा मातेचा आहे. तर बाधा, निगेटिव्हिटी किंवा काही शत्रूंचा विनाश वगैरे ते सगळं करण्यासाठी हे 2 मंत्र आहेत. त्याचा नंबर आहे 4, 13, 22, 31. हा मंत्र आहे ओम राहवे नमः आणि ओम दुर्गाय नमः. नंतर आहे 5 नंबरचा जो आहे बुधाचा मंत्र आहे. तर ज्यांना व्यापार आणि संचार क्षमता किंवा आपले काही बिझनेस वाढवण्यासाठी किंवा या बाकी गोष्टींसाठी करायचं असेल तर 5 नंबर वाले, 14 नंबर वाले, 23 नंबर वाले तो आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, बुधाचा मंत्र. 6 नंबर वाले जे शुक्र आणि महालक्ष्मीचं आहे. धन, ऐश्वर्य, संपत्ती, मान, मरातब हे सगळ्यांसाठी, सौंदर्य वगैरे कीर्तीसाठी हे मंत्र आहेत. 6 नंबर, 15 नंबर, 24 नंबर वाल्यांसाठी ओम शुक्राय नमः, ओम महालक्ष्मी नमः. त्यानंतर 7 नंबर जो आहे 7 नंबर वाल्यांसाठी केतूचा मंत्र आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि मानसिक शांतीसाठी याचा उपयोग करतात. 7 नंबर, 16 नंबर वाल्यांसाठी ओम श्री नरसिंहाय नमः. नरसिंह देवता आपल्याला माहिती आहे. प्रल्हाद आणि नरसिंहाची जी गोष्ट आहे किंवा हा मंत्रही सगळ्यांना माहित असेल. कोणाकोणाचे कुलदैवत जे आहे तर ते नरसिंह असतात, नरसिंह लक्ष्मी. त्यामुळे हा मंत्र म्हणायचा केतूवाल्यांसाठी. 8 नंबरची बेरीज ज्याची येते तो शनीचा मंत्र आहे, करिअर आणि जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त करण्यासाठी. 8 नंबर, 17 नंबर, 26 नंबर ओम शम शनेश्चराय नमः हा मंत्र आहे. 9 नंबर जो आहे तो मंगळाचा मंत्र आहे, साहस आणि शक्तीसाठी तो उपयुक्त आहे. 9, 18, 27 आणि तो मंत्र आहे ओम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः. तर हे फक्त सांगितलं आहे मी, याच्यावर प्रयोग नाही करायचे आपल्याला. तर आता पुढचा टॉपिक जो आहे की मंत्र कसे काय आहे आणि का आहे. तर मंत्र हे ऋषींना दिसलेले आहेत, म्हणजे ध्यानामध्ये त्यांना त्या मंत्रांचे दर्शन झालेले आहे, म्हणून त्या ऋषींना काय म्हणतो आपण, द्रष्टे असं म्हणतो. आणि काही ऋषींनी त्यांच्या तपस्येतून मंत्र निर्माण केलेले आहेत. अशा प्रकारे हे मंत्र तयार झाले. तर हे सगळे बीज मंत्र आपल्या कुठून तर हे साधारणतः आपल्याला सगळ्यांना माहिती की सगळे जे बीज मंत्र आहे ते आपल्या 12 खडीमध्येच आहे. ती आपण पहिल्या वर्गापासून हे सगळं शिकलेलं असतं. अ से आहातक आणि क से ज्ञतक म्हणजे क पासून ज्ञ पर्यंत. तर हे सगळं वर्णमाला आपल्याला शिकवलेली आहे. लहानपणापासून हे सगळं आपण शिकलेलो आहोत, पण आपल्याला या गोष्टींचा अवेअरनेस नाही किंवा माहिती नसल्यामुळे आपण त्याचा उपयोग फक्त शाळेपुरता केला आणि भाषा बोलण्यापुरता, अभ्यासापुरता आणि कम्युनिकेशनसाठी केलेला आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की वर्णमाला 12 खडी जी आपण म्हणतो ती सगळ्यात महत्वाची आहे आपल्यासाठी. त्यामुळे त्याच्यातून हे सगळे बीजमंत्र निर्माण झाले. तर हे सगळं आपण लहानपणी शिकलेलो आहे. त्याला वर्णमाला, वर्णलिपी असं सगळं म्हणतो आपण. प्रत्येक अक्षराला एक वजन असतं. शिवाय ह्या प्रत्येक अक्षराला एक वजन असतं. त्यामुळे ते जे वर्ण आहेत ते कशा प्रकारे त्याचा उच्चार करायचा, म्हणताना त्याची जिभेची विशिष्ट हालचाल सुद्धा होत असते. काही ठिकाणी त्याचा दातांचा उपयोग केला जातो, काही ठिकाणी टाळूचा, काही ठिकाणी कंठाचा, असे वेगवेगळे प्रकार आहेत ते उच्चार करताना. करून बघायचं प्रयोग सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी
की क पासून ज्ञ पर्यंत म्हणून पासून आहा पर्यंत आपण जेव्हा म्हणून बघू तेव्हा कुठल्या कुठल्या गोष्टींचा, ओठांचा उपयोग, दातांचा उपयोग, टाळूचा उपयोग, कंठाचा उपयोग होत असतो. तर अशा प्रकारे 12 खडीतून हे बीजमंत्र निर्माण झालेले आहेत. तर मंत्रांचा पंचतत्वांशी सुद्धा संबंध आहे. आता ते तो कसा, तर त्या देवतेला जाऊन त्या मंत्रांचा उच्चार करायचा, म्हणजे मग त्या प्रकारचा वर्ण उच्चारताना, वर्ण म्हणजे लिपी, ते जे आपण वर्णमाला म्हणतो ती लिपी, तो वर्ण उच्चारायचा आणि मंत्रातून आणि उच्चारातून जेव्हा तो वर्ण आपण उच्चारला जातो तेव्हा ती देवता आपल्या समोर प्रगट होते म्हणजे प्रॅक्टिकली ती फॉर्म मध्ये प्रगट होते असं घ्यायचं नाहीये कोणी, आपण तिच्याशी कनेक्ट होतो एवढं लक्षात ठेवायचंय. जसं की आता पंचतत्वांची गोष्ट आपण केली तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ती देवता जेव्हा आपल्या समोर प्रगट होईल, म्हणजे आपण एक्झॅक्टली व्हिज्युअलायझेशनच करू, ज्यांना व्हिज्युअलायझेशन सवय असेल तर ती देवतांचा मंत्र उच्चारताना बरोबर आपल्याला तो फॉर्म आपल्याला समजतो किंवा आपण मनाने त्याच्याशी कनेक्ट होत असतो, एवढं लक्षात ठेवायचं. तर जसे आकाश तत्वाची जे देवता आहे, तर कोणत्या कोणत्या आकाश तत्वाच्या रंगाच्या देवता, रंगाचा पण इथे संबंध आहे बरं का. तर आकाश रंगांच्या देवतेसाठी जो मंत्र आपण म्हणू वर्णमालेचा, तर त्या देवता कोणत्या आहे की जसं सगळ्यांना माहिती की आकाशाचा रंग सावळा आहे, निळा आहे, तर राम, कृष्ण आणि विष्णू. तर अशा प्रकारे हे आपण प्रत्येक याचं करू शकतो, पण इथे आपल्याला काही असे करायचे नाही, फक्त हे आपल्या माहितीसाठी ठेवायचं आहे. पुन्हा मंत्रांचे रंग सुद्धा असतात. आता ज्या चक्रांच्या तिथे जे रंग असतात ते मंत्रांचे रंग, त्यांचे मंत्र पण असतात, रंग पण असतात, ते पण आपण समजू शकतो, किंवा विशिष्ट ठिकाणी त्यांचे रंग सुद्धा तयार होत असतात. तर पण महत्वाचं म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं आपल्याला आता हा एक टॉपिक आहे तो म्हणजे की हा जो मंत्र आहे तो आपल्याला उमजला पाहिजे, समजला पाहिजे, त्याचा अर्थ आपल्याला माहित पाहिजे. नुसतंच ओम भगवते ओम नमो भगवते वासुदेवा म्हटलंय, त्याचा अर्थ तुम्हाला माहिती का, माहीत झाला तर त्याचा इफेक्ट अजून जास्ती असतो, म्हणून तो उमजायला पाहिजे. शिवाय भावना, विचार ह्या सगळ्यांच्या दृष्टीने जेव्हा आपण मंत्र म्हणतो तेव्हा त्याचा इफेक्ट कधी पण लवकर होत असतो. तर इथे ते आपण बघितलंच की मंत्रांचे रंग असतात, त्याच्या मागे पण थेअरी आहे, रंगांची थेअरी, कलर थेरपी आपल्याला माहितीच आहे, म्हणून आपल्या चक्रांच्या वेळेस मॅडम सांगतात की आपला ज्यूस आपण पितो आहे, मग तो बरोबर या कलरचा ज्यूस, मग त्या चक्रांच्या वेळेस आपण त्या कलरचे कपडे, खाणं सगळं करत असतो, त्यामुळे रंगांचं खूप महत्व आहे. त्यानंतर संगीताशी संबंध आहे त्याचा, मंत्रांचा संगीताशी खूप जवळचा संबंध आहे, कारण संगीतामध्ये सारे गम पद निसा आपल्याला माहितीच किती वर्णमालाच आहे. नंतर काळाशी संबंध आहे, तिन्ही काळाशी संबंध आहे, म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ आणि त्या सगळ्याच्या पलीकडे ते मंत्र आहेत. त्यानंतर काळाशी संबंध म्हटलं म्हणजे कोणत्या वेळी कोणता मंत्र म्हणायचा, कुठला काळ पाहिजे, सकाळी कोणता मंत्र, संध्याकाळी कुठला मंत्र, दुपारी कुठला मंत्र, किंवा विशिष्ट वेळी, तर हे महत्वाचं शास्त्र आहे, ते आपण त्याप्रमाणे जर केलं तर अजून इफेक्ट होत असतो. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की संगीताचा संबंध आहे, तर त्यासाठी प्राणी, वनस्पती यांना पण मन असतं, हे सगळं आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे काय होतं, आजकाल हे मंत्र उपयुक्त कशासाठी झाले, सगळ्यांसाठी उपयुक्त झालेले आहे, म्हणजे शेतीसाठी मंत्र, एखादे वनस्पती, झाड, पानं, फुलं जर आपल्याला तोडायची असेल तर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना मंत्र म्हणतो. त्यानंतर धन्यवाद मंत्र आहे, आपण जो ओप्पोनोपोनो तो मंत्रच म्हणू शकतो, आपण धन्यवाद देतो सगळ्यांना, ग्रॅटिट्यूड साठी आपल्याला मंत्र आहेत. म्हणून तर आजकाल आपण बघितलंय मंत्र हे इतकं मोठं गूढशास्त्र झालेलं आहे की ह्या वनस्पती आणि प्राण्यांसाठी सुद्धा, तुम्ही आपण बऱ्याच जणांनी बघितलं असेल की गायींच्या गोठ्यांमध्ये वगैरे हे मंत्र किंवा संगीत लावलेलं असतं, वेगवेगळ्या प्रकारचे राग लावलेले असतात, तर ते शब्दच आहेत ना, ते ध्वनी आहेत, ध्वनी कंपन निर्माण करतात. तर झाडांसाठी सुद्धा, झाडांना काही तर तुम्हाला फुलं पानं तोडायचे त्याच आपण बघ की त्याचे मंत्र आहे, तर ते मंत्रच आपण ते फुलं तोडायचे, पानं तोडायचे, फळं तोडायचे, किंवा त्या झाडांमध्ये, शेतांमध्ये सुद्धा संगीत लावलं जातं आजकाल, किंवा मंत्रोच्चार किंवा मंत्र लावले जातात, हे पण बघितलंय, कारण त्याचा काय इफेक्ट असतो, ध्वनी आणि साऊंड, हे आपण दोन गोष्टी अगदी लक्षात ठेवायचा की ध्वनी म्हणजे ध्वनी आणि साऊंड एकच आहे, ध्वनी आणि कंपन, व्हायब्रेशन, आपण हे लक्षात ठेवायचं की ह्या दोन गोष्टी, आणि आवृत्ती म्हणजे फ्रिक्वेन्सी आपण जे म्हणतो, यावरच सनातन धर्म आणि मंत्रांचे विज्ञान अवलंबून आहे, या दोनच गोष्टी, आणि आपण आधीपासून शिकलेलो आहोत. कोणतं,
साऊंड आणि व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी हे 3-4 गोष्टी ज्या आहेत. एव्हरीथिंग इज एनर्जी, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन. आणि ध्वनी म्हणजे साऊंड आपल्याला माहिती आहे, तर त्याची कंपना हे लक्षात ठेवायचं. तर मंत्र मन आणि शरीराला नियंत्रित करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक टेक्निक आहे ते. तर ध्वनी आणि कंपनांचा मंत्रांशी असलेला काय संबंध आहे ते थोडक्यात बघू आपण. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने प्रत्येक ध्वनीची म्हणजे साऊंडची एक विशिष्ट अशी आवृत्ती म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. आपल्याला माहिती ध्वनीची. जसं रेडिओ आपण ट्यून करतो तर त्याची फ्रिक्वेन्सी असते, तर ध्वनीच असते ते. तर त्यामुळे रोजचाराने आपल्या विशिष्ट तयार होत असतात. हे आपण आता मागे बघितलंच. त्यामुळे काय होतं, आजूबाजूच्या वातावरणावर सुद्धा त्याचा इफेक्ट होतो. म्हणजे जेव्हा आपण मंत्रोच्चार करतो तर आपल्यावर होतो, घरातल्यांवर होतो, घरातल्या वस्तूंवर होतो, घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर पण त्याचा इफेक्ट होतो आणि आजूबाजूच्या वातावरणावरती सुद्धा त्याचा इफेक्ट होत असतो. म्हणून ध्वनी आणि कंपनांचं कोरिलेशन आहे, हे लक्षात ठेवायचं. आता न्यूरोलिंग्विस्टिक आणि ब्रेन वेव्ह मस्तिष्कातील तरंग जे आहेत त्याच्यावर कसा इफेक्ट होतो. मंत्रांच्या लयबद्ध आणि सतत उच्चाराने मस्तिष्काच्या म्हणजे सहस्रार आपण लक्षात घ्यायचा इथे, सहस्रार चक्र तरंगांमध्ये अल्फा, बीटा आणि थीटा ह्या तिन्ही ज्या वेव्ज आहेत त्याच्यामध्ये सकारात्मक बदल होतात. म्हणजे पॉझिटिव्ह विचार करण्याचा पण तयार होत असतो. आणि न्यूरॉन्स म्हणजे जे आपले मज्जातंतू आहे तिथपर्यंत पसरून हे जे वेव्ज आहे पसरतात सगळीकडे त्या पूर्ण शरीरात आणि शरीरामध्ये पूर्णपणे बदल होतात. तर मंत्रोच्चार जे आहे ते तोंडातल्या तोंडात वेगवेगळ्या भागांवर प्रेशर आणत असतात, दबाव. आता मागेच बघितलं आपण. त्यामध्ये काय होतं, कंठ, टाळू, मूर्धा म्हणजे मस्तिष्क. हठयोगामध्ये त्या मस्तिष्काचा खूप उपयोग केला जातो. त्याला प्राण केंद्र असं म्हणतात. तर दात आणि ओठ या सगळ्यांद्वारे आपण ते लिपीचे ती वर्णलिपी आपण बघितलं की कशा कशाचा उपयोग जेव्हा आपण मंत्रोच्चार करतो त्यावेळेस त्याचा या सगळ्या गोष्टींचा तिथे उपयोग होतो. यामुळे मस्तिष्क आणि ग्रंथी सक्रिय होतात. मस्तिष्क, बऱ्याच जणांचे ब्रेन डेड झालेले असतात, तिथे जर त्यांना आपण हे मंत्रोच्चार ऐकवले तर तिथे त्यांच्यामध्ये त्या पेशंटमध्ये पण बदल होतो. आणि ग्रंथी आपल्या आपण आताच बघितल्याच की कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या ग्रंथी असतात, तर त्या ग्रंथी कशा फरक पडतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे बराच इफेक्ट होत असतो. संगीताचे आपण बघितलं की संगीतामध्ये सांगितलंय सा नाभीपासून निर्माण होत असतो, रे लिव्हर मधून, पोटातून म्हणजे लिव्हरच्या जागेपासून. गंधार जो आहे ग तो हृदयातून निर्माण होत असतो. नंतर मध्यम म म्हणजे मध्यम जो आहे तो छातीतून निर्माण होत असतो. पंचम जो आहे तो कंठातून निर्माण होत असतो. ध जो आहे तो व्होकल कॉर्ड मधून निर्माण होत असतो. आणि नी जो आहे, निषाद जो म्हणतो आपण त्याला, तो मस्तिष्कातून उत्पन्न होत असतो. जेव्हा आपण साधना करतो संगीताची, म्हणजे नुसतंच गाणं म्हणण्याच्या दृष्टीने किंवा एक मनोरंजन म्हणून नाही, तर इथे पण सायन्स आहे आणि तिथे पण हे शब्द आहे, वर्णलिपीतले जे शब्द आहे तर ते सगळे त्याचा इफेक्ट होतो. आणि त्यामुळे जेव्हा आपण संगीत ऐकतो, बऱ्याच रोगांवर वेगवेगळे राग आपल्याला सांगितले जातात. ते जर ऐकले तर ते रोग आपल्या शरीरामध्ये जे असतात ते हळूहळू ते डिझॉल्व्ह होत जातात. पूर्वीचे जे वैद्य होते ते नाडी बघायचे आणि नाडीद्वारे ते सांगायचे, कारण त्यांना संगीताचं सुद्धा ज्ञान नव्हतं. आणि संगीताचं ज्ञान असल्यामुळे ते सांगायचे की ह्या पेशंटला हा राग तुम्ही ऐकवला तर हा याच्यामध्ये बरोबर परिणाम होईल आणि तुमचा रोग दूर होईल. तर तेच सांगितलेलं आहे की सुरांजवळ सुद्धा हिलिंग पॉवर आहे. जशी मंत्रांमध्ये आहे ते एकच आहे साधारणपणे, फक्त त्याची रचना वेगवेगळी आहे. शब्द, ध्वनी, लय सगळं जे आहे तर ते सगळं एकत्र झाल्यामुळे विशिष्ट प्रकारची आपण बघितलं कंपन तयार होऊन मग ते राग सुद्धा रोगांना बरे करतात. त्यामुळे आपण आता बघितलंच की सूर थेरपी सुद्धा निघालेली आहे. तर आता मागच्याच याच्यात मी आत्ताच सांगितलं 2 मिनिटापूर्वी की गोठ्यांमध्ये, झाडांमध्ये सगळीकडे आता लावले जातात हे गाणे किंवा मंत्रोच्चार. तर हे आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की सनातन धर्म जो आहे त्याच्यामध्ये असे एक विज्ञान आहे ज्याला हिलिंग पॉवर सुद्धा आपण आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मंत्रांमध्ये आहे. आणि कारण की ते एक प्रकारचं विज्ञानच असल्यामुळे ती हिलिंग पॉवर सनातन धर्माच्या या मंत्रांच्या पद्धतीमध्ये आहे. तर वेदांमध्ये मंत्र आहे, पुराणांमध्ये मंत्र आहे, तंत्र सुद्धा मंत्रांवर आधारित आहे.
यंत्र पण मंत्रांवर आधारित आहे. श्रीयंत्र, श्रीयंत्राचं जे खड्गमाला स्तोत्र मी सांगितलं ते श्रीयंत्रावरती आहे, तर त्याचे पण मंत्र आपल्याला माहिती आहे. आता श्रीयंत्रामध्ये ज्योमेट्रिकल शेप्स आहे, आपण बघितले ज्यामितीय, तर त्याच्यामध्ये सुद्धा मंत्र आहे. तर हे मंत्रांचे मोठे स्वरूप आहे आणि त्याचे छोटे स्वरूप आपण बघितलं की बीज मंत्र आहे. आपलं अखिल ब्रह्मांड एका बीजापासून उत्पन्न झालंय. आता इथे त्यांनी थोडीशी थेरपी सांगितली आहे, तर ती आपण थोडी जाणून घेऊया. खरं तर खूप डीप मध्ये त्याची गरज नाही, पण थोडक्यात सांगते की बीज मंत्र काय आहे ऍक्च्युली. तर ते बीज काय आहे आणि त्याची धारणा कोण करत असतं. तर साधारणतः जेव्हा मुलांचा आपल्या बाळांचा जन्म होत असतो, तर ते बीजाला धारण म्हणजे तो गर्भधारण आई करत असते. तर हे जे ब्रह्मांडामध्ये जे आहे ते बीज जे तयार झालंय ते कोणी धारण केलं. तर इथे त्यांनी कन्सेप्ट दिली आहे की विष्णू पिता आणि लक्ष्मी माता म्हणून, आणि मग ती जी लक्ष्मी आहे ती ह्या बीजाचे संरक्षण करत असते, आपल्या आतमध्ये धारण करत असते. तर त्यांनी असं म्हटलंय की आई होऊन ती धारण करते, तर ती महालक्ष्मी जी आहे तिला महालक्ष्मीच आपण म्हणतो. तिच्यापासूनच मंत्रांचे स्वरूप आणि ज्ञान त्याचं तयार झालेलं आहे आणि मंत्र विज्ञानाची निर्मिती तिच्यापासून झाली, असं एक कन्सेप्ट तयार केली त्यांनी. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मंत्र असं म्हणतात की महालक्ष्मीचा ओम सॉरी श्रीम हा मंत्र आहे, तर तो सगळ्यात महत्वाचा आहे असं ते सांगतात. आता प्रत्येक देवतेचे जे साधक असतील किंवा प्रत्येक संशोधनकार असतील ज्यांना ज्या देवतेवर जास्ती विश्वास असेल त्याप्रमाणे हे लोक कन्सेप्ट तयार करून, म्हणजे कन्सेप्ट नसेल ती खरोखर आहे ते, तर ते सगळं तयार करून मग त्याप्रमाणे ते लोक सांगतात की या देवतेचं महत्व आहे असं. तर त्यानंतर आपण एक दोन एक्झाम्पल बघितलं की लक्ष्मण जेव्हा मूर्छित झालेला असतो तेव्हा संजीवनी बुटी जेव्हा हनुमान घेऊन येतो, त्यावेळेस ती संजीवनी बुटी देताना सुद्धा संजीवनी विद्या ही मंत्रांवरच आधारली आहे आणि ती जडीबुटी त्याच्यामध्ये त्यांनी मिक्स म्हणजे एक ऍडव्हान्स म्हणून त्याच्यात घेतलं आणि मूर्छित झालेल्या लक्ष्मणाला जिवंत केलं. तर ही संजीवनी विद्या पण पुरातन आहे, सनातन आहे आपली विद्या. त्यामुळे सनातन धर्माचं महत्व प्रत्येक ठिकाणी आहे आणि मंत्रांच्या ठिकाणी आहेच आहे. पूर्वी आता सगळे IVF वगैरे करून ज्यांना काही मुलबाळ होत नाही तर त्यांचे ते सगळे प्रकार हे पूर्वी पण होतं. गांधारीला इतके सगळे पुत्र झाले. नंतर आपल्याला कुंतीचं एक्झाम्पल माहितीये की सूर्याच्या मंत्राने तिला कर्णाचा जन्म आधी झालेला असतो. तर हे सगळं पूर्वीपासून हे सनातन आहे, म्हणून सनातनाचं महत्व आणि सायन्स जे आहे ते मंत्रांशी रिलेटेड आहे. तर आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला बाराखडीचा बाराखडीचा काय बीज मंत्रांशी संबंध असतो. तर शरीर आणि बाराखडी हे कनेक्टेड आहे. बाराखडी म्हणजे आत्ताच आपण वर्णलिपी जे बघितलंय, तर साधारणतः अ म्हणजे केस, आ म्हणजे डोकं, र म्हणजे उजवा सॉरी रो नाही जरा एक मिनिट, ई म्हणजे उजवा डोळा आणि दीर्घ ई जी आहे ती डावा डोळा. तर हा जो पूर्ण आपला चेहरा आहे तो अ पासून आ पर्यंत त्याचा संबंध आहे या बाराखडीशी. म्हणजे इथे जर काही आपल्याला रोग झाले तर ह्या बाराखडीचा उच्चार आपण करायचा. जर कान दुखत असेल तर नुसतंच कानाचा मंत्र म्हणून किंवा कानाचा बीज मंत्र म्हणून चालणार नाही, तर आपल्याला अ पासून हा पर्यंत पूर्ण ती म्हणावी लागेल. म्हणजे सगळे हे पंचतत्व जे आहे इथे पण आहे, सगळ्या शरीरातच आपल्या पंचतत्व आहे, तर ते बॅलन्स होतात आणि त्यानंतरच पूर्ण अ पासून आ पर्यंत जेव्हा ती आपण बाराखडी म्हणू त्यावेळेस ते फक्त कानाचे दुखणे पूर्ण बरे होईल, कारण त्याचा कनेक्शन कशाशी येतं, पंचतत्वांशी येतं. त्यामुळे नुसतंच कानाचा मंत्र न म्हणता पूर्णच आपल्याला ते म्हणायचं आहे. तर इथे थोडंफार या बाराखडीचा इफेक्ट आणि कसं म्हणायला पाहिजे काय ते सगळं सांगितलेलं आहे, थोडक्यात आपण बघूया. वेळ आहे ना अजून थोडस. तर आपल्या संपूर्ण अवयवांवरती मंत्र आहेत. प्रत्येक अवयव जो आहे त्याचा एक एक मंत्र आहे. तर ते कारण काय आहे त्याचं की त्या प्रत्येक अवयवांवरती तिथे देवता बसलेल्या आहेत. तर आता ह्या देवता म्हणजे काय, तर आपण फॉर्म मध्ये बघितलं किंवा बाह्य दृष्टीने बघितलं तर त्या देवता आहे, पण आपण अंतर्दृष्टीने जेव्हा बघतो तर तिथे आपणच सगळं आहोत आणि आपल्या ज्या पेशी आहे शरीरातल्या त्या देवता असं समजतात साधारणतः. आणि मग जेव्हा आपण या मंत्रांचा उपयोग करतो, मंत्र म्हणायला लागतो प्रत्येक अवयवांचे, तर तिथल्या ज्या मृत झालेल्या पेशी आहेत तर त्या पेशी जागृत होत असतात, म्हणजेच त्या देवता जागृत होतात असं आपण समजू शकतो. तर साधारण एक याच्यामध्ये त्यांनी बरेचसे प्रयोग केलेले आहेत की बाराखडीचे मंत्र प्रत्येकावरती म्हणजे ते लयबद्धपणे व्यवस्थित उच्चार करून
असेल कदाचित, ते नाही बघितलं मी अजून एवढं. तर व्यवस्थित लयबद्धपणे उच्चार करून जर तुम्ही ते केलं तर त्याचा इफेक्ट अगदी पेशंटवर सगळ्या लोकांवरती होत असतो जिथे जिथे आपल्याला प्रॉब्लेम आहे. तर साधारणतः त्यांनी मूकबधीर मुलांवरती या बाराखडीचा प्रयोग केला. तर त्यांनी ती सांगितलंय बाराखडी विशिष्ट लयीमध्ये म्हणायची आपल्याला. ती म्हटल्यामुळे ह्या जे मूकबधीर मुलं आहेत तर ते मुलं शब्द उच्चारायला लागले. हा इफेक्ट झाला. त्यांना रोज ती बाराखडी ऐकवली त्यांनी. नंतर पेशंटला जरी कुठला पेशंट असेल त्याला जर आपण आपल्या आवाजात म्हणजे आपला नातेवाईक आहे घरातलाच आहे आपल्या आवाजात कारण आपलं त्याच्याशी कनेक्टिव्हिटी असते आपल्या रक्ताचं नातं असल्यामुळे तो पेशंट जरी तो कोमात असो कशात असो तरी तो त्याच्या आतमध्ये आपल्याला हे जाणत असतो की हे आपले नातेवाईक आहे म्हणून आपल्या आवाजात जर ती बाराखडी त्याला म्हणून दाखवली आपण आणि नेहमी ऐकवली तर तो पेशंट लवकर बरा होतो. असे प्रयोग केलेले काही काही ठिकाणी त्यांनी नंतर गेलेले केस सुद्धा जातात असे आहेत. कारण काय हे मंत्र पेशींना फीड करून हिलिंग करत असतात. त्यानंतर अजून एक पेशंटचं सांगितलं त्यांनी ऑक्सिजन लावलेलं होता पेशंट म्हणजे ऑक्सिजनवर त्याला ठेवलेलं होतं पण त्याला ऑक्सिजन मास्क काढून ती बाराखडी ऐकल्यावर तितका वेळपर्यंत तो ऑक्सिजन मास्क त्याने बाहेरच ठेवलेला होता त्याला काही त्रास झाला नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट आहे. त्यानंतर खड्गमाला स्तोत्र मी आताच उच्चार केला त्याच्यामध्ये ज्या त्याच्यातल्या देवता आहेत त्या स्तोत्रातल्या म्हणजे त्याचे ते मंत्रच आहे. तर त्या देवता ज्या आहे वशिनी वागेश्वरी कौमुदी ह्या आपल्या शरीरातच आहेत सगळ्या देवता तेच म्हणजे पेशीच्या रूपामध्ये त्यांना आपण देवता मानतो. तर आध्यात्मिक दृष्टीने आपण त्यांना किंवा धार्मिक दृष्टीने त्यांना देवता म्हणू शकतो. तर अशा प्रकारे त्या ज्या आहेत तर त्या सगळ्या शरीरात आहे आपल्या आणि त्या जागृत होता जेव्हा आपण हे मंत्र म्हणतो त्यांचे जे मंत्र आहे खड्गमाला स्तोत्र जेव्हा आपण म्हणतो म्हणून मंत्रांनी तिथे काय होतं स्फुरण पावतं आणि त्या स्फुरणामुळे त्या देवता म्हणजे त्या पेशी जागृत होतात मृत पेशी ज्या झालेल्या असतात. तर याचं आता एक इथे कन्सेप्ट त्यांनी सांगितलेली आहे की अगदी योग्य कन्सेप्ट आहे की ह्याद्वारे मंत्रांच्या उच्चाराद्वारे शरीरातल्या पेशी जागृत करणं म्हणजे त्या देवता जेव्हा आपण जागृत करतो त्यावेळेस आपण स्वतःचीच पूजा करत असतो. स्वतःची पूजा करत असतो म्हणजेच ही कन्सेप्ट काय आली परत आपणच सगळं काही आहोत. आपणच ते आत्मतत्व आहोत आपणच देवता आहोत आपणच मंत्र आहोत सगळं काही आपणच आहोत. तर इथे त्यांनी सांगितलंय की आपणच सर्व असल्यामुळे आत्मस्वरूपाचे ते पूजन होते. त्यामुळे त्या ऊर्जा बरोबर योग्य रीतीने कार्य करायला लागतात. अजून एक एक्झाम्पल मला नंतर सापडलं तर एक मुलगी धर्मांतर करत होती तर तिची आई खूप म्हणजे हे झाली की बा हिला कसं वळवायचं सांगून ती काहीच ऐकत नव्हती. तर त्यामुळे काय झालं की तिने हे बाराखडीचं जे आहे तिला माहित झालं तर तिला त्या लोकांनी सांगितलं की बाराखडी फक्त तुम्ही घरात लावून ठेवा बघू काय उपयोग होतो. तर 40 दिवस ती बाई रोज त्या घरामध्ये ते बाराखडीचं उच्चार लावून ठेवायची. 40 दिवसानंतर ती मुलगी म्हणते हो तर ती मुलगी म्हणते की आई हे काय तू रोज ऐकत असते म्हणे मला पण शिकव म्हणे. मग त्या आईने त्या मुलीला शिकवायला सुरुवात केली आणि काही दिवसातच त्या मुलीच्या डोक्यातलं ते खूळ धर्मांतराचं पूर्णपणे गेलं आणि ती याचा अभ्यास करू लागली. तर असे पुष्कळशा एक्झाम्पल्स आहे बाराखडी जे आपण रोज आहे लहानपणापासून शिकलेलो तर त्याच्यामध्ये त्याचा इफेक्ट खूप आहे. त्यानंतर ही साधना आहे अ पासून आ पर्यंत तुम्ही 5 मिनिटात म्हणू शकता. शिवाय क पासून ज्ञ पर्यंत आहे तर अ पासून आ पर्यंत या वाणीच्या देवता आहेत म्हणजे वशिनी वाग्देवता म्हणजे ती कोण आहे सरस्वती. त्यामुळे दोष मुलं तोतडे वगैरे बोलतात ज्यांना बोलण्याचे प्रॉब्लेम आहे किंवा काही जे तोंडातले आहे प्रॉब्लेम ज्यांना जे दोष असतात त्याचं म्हणजे निराकरण. पण ही साधना कशी करायची हे थोडक्यात तसं बघू आपण. जेवणानंतर 2 साधना करायची एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे बाराखडी म्हणायची नाही कारण त्याचा पचन शक्तीवर इफेक्ट होत असतो. कारण जास्त प्रमाणात मंत्र जर आपण म्हटले मॅडम मागे पण सांगायच्या की मंत्र म्हणणे खूप त्याचे इफेक्ट सुद्धा असतात साईड इफेक्ट म्हणजे तर ते शरीरामध्ये मंत्र जर जास्ती प्रमाणात म्हटले तर उष्णता वाढून पित्त आपलं वाढतं आणि मग आपल्याला त्रास होतो. तर हे आणि एक विशिष्ट वैशिष्ट्याचं आहे की हे मनातल्या मनामध्ये म्हणायचे नाहीये बाराखडी जी सांगितली त्यांनी असेज्ञापर्यंत म्हणायची तर ती मनातल्या मनात न म्हणता मध्यमामध्ये म्हणायची म्हणजे फक्त आपल्याला ऐकू येईल. जसं आपलं ओंकाराचं आहे की मध्यमा वैखरी वगैरे आपण 3 प्रकार जे बघितले तर तो ओंकार कशा प्रकारे म्हणायचा ते मॅडमने आपल्याकडनं करवून घेतलेलं आहे.
तसंच हे मध्यमामध्ये म्हणायचंय की आपल्यालाच ऐकायला येईल असं ते बाराखडी म्हणायची. तर काय म्हणतात त्याला, ही एक प्रकारची आपण साधना म्हणू शकतो. तर या साधनेला त्यांनी सांगितलं की पासून पर्यंत म्हणायचं, ज्यांना साधना करायची आहे त्यांनी ते पूर्ण होईपर्यंत उठायचं नाही. त्यानंतर कारण काय आहे की ते लयबद्धतेने आणि ते कनेक्शन तयार होऊन जातं. सकाळी आणि संध्याकाळी जर तुम्ही रेग्युलरली याला म्हटलं तर त्या मृत झालेल्या पेशींना पण ती सवय लागून जाते की आपल्याला आता परत मृत नाही व्हायचं. त्यांना ती जाणीव होते की आपल्याला जागृतच राहायचंय. तर ही प्रोसेस काय आहे की सकाळी 2 वेळा, संध्याकाळी 1 वेळा म्हणायचं. असं 2 आठवडे जर तुम्ही म्हटलं, त्यानंतर पुढे ते वाढवायचं 2 आठवड्यानंतर 11 पर्यंत म्हणायचं. म्हणजे आपण 3 वेळा जे म्हणू ते 11 पर्यंत प्रकारची साधना आहेत. 11 ही म्हणजे हा जो मूलांक म्हणू शकतो आपण त्याला, किंवा 11 ही जी संख्या आहे तर ती शिवाची क्रिया असते. म्हणजे लघुरुद्र आपण बघा 11 वेळा म्हटला जातो. 11 ब्राह्मण असतात जे ज्यांना त्यांचं इतकं महत्व आहे. आणि संख्येला पण महत्व आहे. पहा, आताच आपण बघितलं की न्यूमरोलॉजीशी कनेक्टेड आहे मंत्र सुद्धा. त्यानंतर भोजनाचा मंत्र, औषधाचा मंत्र, किंवा जे पण काही स्वयंपाक करताना सगळ्यांना माहिती की आपण मंत्र म्हणतच असतो. अन्नपूर्णेचं स्तोत्र लावतो म्हणजे साधारणतः. तर हे सगळे प्रकार आहेत. हे मंत्र जर तुम्ही त्या त्या ठिकाणी लिहून ठेवले, लाल अक्षराने लिहायचं सांगितलं त्यांनी, कारण लाल अक्षर हे मंगळाशी कनेक्टेड आहे. त्यामुळे लाल रंगाने ते लिहायचं. पण हे काही खूप प्रयोग नाही करायचे, कारण सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात सुंदर थेरपी फक्त आपल्या संगमवरती शिकवलेले आहे. आणि त्याच्याद्वारे आपल्याला सगळ्या गोष्टींची प्राप्ती झाली आहे. भौतिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक. आणि मुक्तीच्या पुढेही आपण आता जाणार आहोत. त्यामुळे हे सगळं फक्त एक ज्ञान म्हणून आपल्याजवळ आपल्याला ठेवायचं, त्याचे करू नका कोणी. तर हे सगळं असं त्यांनी सांगितलंय. पण मंत्र कुठल्याही वेळी म्हणायचे नाहीत. अक्षरांवर अनुस्वार दिल्याने आपल्याला माहितीये की मंत्रच तयार होतात. जेव्हा आपण ते उच्चारतो तेव्हा 5 तत्वांशी आपलं कनेक्शन होतं. शरीर मध्ये बॅलन्स होतं, चक्र बॅलन्स होतं, वासना कमी होतात, खाण्याच्या वासना कमी होतात. त्यामुळे आपोआपच तुमचं वजन सुद्धा कमी होण्यास मदत होते. म्हणजे याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचा उपयोग आपल्याला होतो. शारीरिक, भौतिक, मानसिक, आध्यात्मिक, काही गोल साध्य करायचं आहे ते सगळ्या प्रकारचं. तर मंत्र हे जे शास्त्र आहे ते प्रयोगसिद्ध शास्त्र आहे. तर वेद वाङ्मय पूर्णपणे मंत्रांच्या आधारावरती आहे. वेदांचं जे वाङ्मय आहे ते पूर्ण मंत्र, सगळे उपनिषदांमध्ये मंत्राचे आपण बघितलेलंच आहे. तर वेद हे काय आहे, अपौरुषेय आहे. तर कुठल्याही पुरुषाने किंवा व्यक्तीने ते तयार केलेले नाही, प्रकट झालेले आहे. तर ज्या ऋषींच्या मुखातून प्रकट झाले किंवा त्यांना त्याचं दर्शन झालेलं आहे, तर त्यांना आपण बघितलंच की द्रष्टे ऋषी असं पण म्हणतो. तर ते स्वयंभू आहेत. मंत्र स्वयंभू आहेत किंवा वेद पण स्वयंभू आहेत. मंत्र सिद्ध होण्यासाठी बाहेरच्या कोणत्याही शक्तीची आपल्याला गरज नाही. खूप महत्वाचा शब्द आहे, पहा हा हे वाक्य, की कुठल्याही बाह्य शक्तीची गरज नाही. मंत्र स्वतः सिद्ध होण्यासाठी त्याचा योग्य उच्चार आणि त्याचे अस्तित्व हे सगळ्यात महत्वाचं आहे. मंत्र बहुआयामी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ही कन्सेप्टच आहे की ते बहुआयामी आहेत. मंत्रांचं काय काय आहे ते थोडक्यात इथे सांगितलंय, ते बघू आपण. त्याचे अनेक उपयोग आहेत, अनेक अंगांनी, अनेक क्षेत्रामध्ये. जसे की एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की गायत्री मंत्र फक्त विद्या प्राप्त करण्यासाठी नाही बघितलं तर त्याचा अस्त्र म्हणून पण उपयोग होतो. शरीरासाठी, आरोग्यासाठी, निरनिराळ्या प्रकारांनी त्याचा उपयोग, प्रदूषण हटवण्यासाठी त्याचा उपयोग करतात. बहुआयामीसाठी म्हटलंय, मल्टी डायमेन्शनल म्हणतो आपण बहुआयामी. तर ते सर्वंकष आहे, सर्वांगीणता त्यांच्यामध्ये आहे मंत्रांमध्ये. त्यामुळे त्यांच्या ठिकाणचे सामर्थ्य आहे. मंत्रांचे जे मूल सिद्धांत आहे, हायपोथेसिस जे आपण म्हटलेलं आहे, तर ते वैदिकांनी अशा स्वरूपात प्रगट केले की ते त्रिकालाबाधित सत्य आहे. विज्ञानामध्ये जसा कोणताही सिद्धांत हा अंतिम सिद्धांत आहे असे ते म्हणत नाहीत. जसं की वैज्ञानिक कुठलाही प्रयोग करतात किंवा सिद्धांत पर्यंत ते पोहोचत नाही, ते फक्त संभावना व्यक्त करतात की ही संभावना वर्तवतात की आमचा रिसर्च झालेला आहे, असा असा त्याचा इफेक्ट आहे. पण वैदिक सनातन धर्मामध्ये, म्हणजे सनातन धर्म जो आहे त्यांनी जो मंत्रांचा सिद्धांत मांडलेला आहे तो ठामपणे मांडलेला आहे. अगदी याचा इफेक्ट असा आहे म्हणजे असाच आहे, तो बदलणार नाही. आणि ते त्रिकालाबाधित सत्य आपण बघितलंच. पण विज्ञान अजूनही विकसित होतच आहे असं त्यांचं म्हणणं आहे की वैज्ञानिक
काय करतात की प्रयोग करत राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये. जसं की आपल्याला एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो की पीटर क्युरी आणि मॅडम क्युरी या दोघांना नोबेल प्राइज मिळालेलंच आहे रेडियमच्या म्हणजे शोध लावला त्यांनी त्याच्यावरती. तर त्याचं काय झालं की त्यांच्या पीटर क्युरीने जो शोध लावला तो सिद्धांत त्यांनी मांडला. तिथून पुढे त्यांच्या मिसेसने त्यावरती पुन्हा प्रयोग केले आणि पुन्हा तिथपर्यंत त्या येऊन पोचल्या. त्याच्यानंतर पुन्हा त्यांचे मुलगी आणि जावयाने त्याच्यावर प्रयोग केले आणि ते सिद्धांतापर्यंत येऊन पोहोचले. पण त्यांनी अगदी ठामपणे नाही सांगितलं की हेच बरोबर आहे. तर तिथपर्यंत सिद्धांतापर्यंत येऊन पोचले आणि असं असं असू शकतं. कारण काय आहे याच्या मागे, अजून ठामपणे सिद्ध करू शकत नाही की हे काय आहे म्हणून. तसं आपल्या वैदिक धर्मात, सनातन धर्मामध्ये नाही, सगळं ठामपणे व्यक्त केलेलं आहे ऋषीमुनींनी. सगळं रिसर्च करून सगळं सांगून समजावलेलं आहे आपल्याला. त्यांचं म्हणणं आहे, बरेचसे जे आत्ताचे आणि आधीचे पण जे सायंटिस्ट आहे त्यांचं म्हणणं आहे की जे ऍटम आहे ते पण आमच्यासाठी अजून एक कोड आहे. तर का कोड आहे? तर त्यांचं म्हणणं आहे की बरेचसे सायंटिस्ट जे उपनिषदांचा सुद्धा अभ्यास करतात बरं का, आपल्याला माहिती म्हणजे आपल्याला असं वाटतं ते फक्त सायंटिस्ट आहे तर ते फक्त सायन्सच्या दृष्टीने प्रयोग करतात वगैरे, असं काही नाही. उपनिषदांचा पण ते आधार घेतात आणि त्याचा अभ्यास बरेच जे आहे सायंटिस्ट ते करत असतात. तर त्यांचं म्हणणं आहे की यातले जे सिद्धांत आहेत उपनिषदांमधले ते अधिकच स्थिर आहेत आणि व्यापक आहेत. त्याचबरोबर ते अनुभवांवर आधारित आहे. आता उपनिषदांचे सिद्धांत पूर्वीच्या ऋषीमुनींनी आपल्या म्हणजे प्रयोग करून ठामपणे त्याच्यावरती मत व्यक्त केलंय, त्यामुळे त्यांचं म्हणणं की अनुभवांवर आधारलेले आहेत. पण आम्ही जे सिद्धांत मांडतो त्याला त्यांनी एक नाव दिलेलं आहे की आर्मचेअर फिलॉसॉफी. म्हणजे विचारांच्या द्वारे एका ठिकाणी बसून चिंतनातून जे आम्हाला मिळतं ते आम्ही सिद्धांत म्हणून असं सांगतो की हा सिद्धांत आहे. पण ते आज उपयुक्त आहे, उद्या त्याचा उपयोग होईल किंवा नाही होणार, किंवा पुन्हा त्याच्यावर दुसरा व्यक्ती संशोधन करेल किंवा त्याच्यामध्ये बदलही करेल की याचं नाही, असं नाही, मग हे असं आहे, असं प्रत्येक जण कन्सेप्ट मांडू शकतं. तर विज्ञान हे कसं आहे, प्रायोगिक स्थितीमध्ये, म्हणजे प्रयोगच चालत राहतात त्याच्यावरती आणि पुन्हा पुन्हा चिंतन आणि त्या स्थितीमध्ये जाऊन पुन्हा विचार सुरू होतात. त्यामुळे विज्ञानाला मर्यादा आहेत, सायन्सला पण मर्यादा आहे. पण मंत्रमयतेचं वैशिष्ट्य मुळाक्षरातूनच सुरू होतं. प्रत्येक वर्णमालेला आपोआप स्पंदन आहेत, आपापले नाही म्हणजे आपोआप आपले स्पंदन आहेत. जसं की साऊंड एनर्जी असते किंवा लाईट असतो, तर ते लाईट एनर्जी जे आपण म्हणतो ते कशी आहे, ट्रान्सफरेबल आहे, म्हणजे ट्रान्सफर होतात. ते ध्वनीचं सामर्थ्य म्हणजे सर्व एनर्जीची मूळ एनर्जी की काय आहे, तो नाद आहे. ध्वनीचे सामर्थ्य त्यांनी सांगितलं आहे की त्याच्या स्वतःमध्येच इतकं सामर्थ्य आहे, मूळ नाद तोच त्याची एनर्जी आहे. ध्वनीमध्ये तिच्या शक्तीचा ऱ्हास कधीही होत नसतो. ध्वनीमध्ये जी शक्ती आहे त्याचा ऱ्हास कधीच होत नाही, पण त्याचा योग्य प्रकारे वापर जर तुम्ही केला तरच त्याचा नाश नाही होत. पूर्वीच्या ऋषीमुनींनी या ध्वनीच्या सामर्थ्याचे आपापले निष्कर्ष मांडलेले आहे. आपण बघितलं की ऋषीमुनींचे सगळे प्रयोग आहे आणि ते सगळे त्यांनी मांडलेले आहे. आपली जी भाषा आहे, भाषा म्हणजे आपण जे बोलतो शब्द, वेगवेगळ्या स्पंदनांच्या द्वारे वेगवेगळ्या शक्ती आहेत. त्या शक्तींचा उपयोग मनुष्याच्या जीवनासाठी आहे व आजूबाजूच्या वातावरणासाठी आहे. व्यष्टी आणि समष्टीला व्यापून राहण्यासाठी जे स्वरूप आहे ते म्हणजे ध्वनी आहे. तर हे ध्वनीचं आणि ओंकाराचं महत्व आपण बघितलं. म्हणून आपण हे पण म्हणतो की पूर्ण विश्वाची उत्पत्ती म्हणजे ध्वनीची आणि शब्दांची सगळ्याची ओंकारामधून झालेली आहे. म्हणजेच अनाहत नाद जो आहे तो ओंकार आहे. जगात होणारा जो प्रत्येक नाद आहे, कुठल्याही प्रकारचा नाद बघा तुम्ही म्युझिक मध्ये वगैरे असं जे बघतो आपण, तर तो कसा आहे, आघातांमधून निर्माण होतो, आहत नाद आहे तो. पण आणि आपल्याला हे माहिती की कोणताही नाद आघाताशिवाय निर्माण होऊ शकत नाही, पण एकच नाद जो आहे तो ऋषी मुनींनी आपल्या ध्यानाच्या प्रक्रियेतून शोधलेला आहे किंवा प्राप्त केलेला आहे, तो म्हणजे ईश्वराचे नाव म्हणजे प्रणव ओंकार. आता या ओंकाराचं महत्व आपण आत्ताच बघितलं, त्याच्यातलं थोडंसं माझं राहिलं होतं ते ऍड केलं आता. त्यामुळे आपल्या सामर्थ्याची चुणूक ईश्वराने
तिथे दाखवलेली आहे. आता ते ईश्वर काय, सामर्थ्य काय, चुणू काय, ते आपण हे सगळं आपणच आहोत. त्यामुळे खूप असं वेगळं त्याला समजून विचार करायचाच नाहीये आपल्याला. त्यामुळे आघाताशिवाय जो निर्माण झालेला आहे तो अनाहतनाद जो आपण म्हणतो, सर्व म्हणजे सृष्टी नष्ट होईल, सगळं नष्ट होईल, पण हा जो ओंकार आहे तो तसाच कायम राहील. तर अशा प्रकारच्या अक्षराला मानवी देहात स्थान आहे, आपल्या आतमध्ये आहे. ओंकार सुद्धा आतमध्येच आहे आपल्या. मानवाची जी बुद्धी आणि कार्यक्षमता जी आहे, तर जी व्यक्ती हे ओळखेल की हा जो नाद आहे, प्रत्येक अक्षराला जे आपल्या मानवी शरीरामध्ये स्थान आहे, ते स्थान आपण जर ओळखलं, काय आहे आता हे स्थान ओळखणं म्हणजे काय, आत्मप्रचितीच आहे ती. जेव्हा ही प्रचिती आपल्याला येईल त्यावेळेस मानवाचे रोग आपण ओळखू शकेल, किंवा त्याची कार्यक्षमता काय, त्याची बुद्धी किती आहे, त्याला त्याच्या साह्याने काय काय केले पाहिजे हे जेव्हा आपण ओळखू, तर ते ओळखल्यानंतर वाटेल ते चमत्कार आपण या देहाच्या द्वारे करू शकतो. तर इतकं प्रचंड आपल्यामध्ये सामर्थ्य आहे आणि आपल्या या मंत्रांमध्ये आणि ओंकारामध्ये. त्यामुळे मंत्रशास्त्र एक सायन्स आहे, ते रेझोनन्स आहे, म्हणजे ते प्रत्येकालाच असं रेझोनेट होत असतं. म्हणजे कोणाकोणाला होतं, कोणाकोणाला नाही पण होऊ शकत. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो की ते एक सायन्सच आहे. आता सायन्स आणि मंत्रांचा संबंध आला इथे, सनातन धर्माचा संबंध आला, आपला जो टॉपिक होता महत्वाचा, त्याचं कनेक्शन आतापर्यंत आपलं आलेलंच आहे. आणि ध्वनीचं सामर्थ्य आपण बघितलेलं आहे की स्वरांचा मेळ संगीतामध्ये बघितलाय, रागिण्या पण आपण बघितलेल्या आहे, त्याच्यामध्येच रागिण्या तयार होत असतात, ते सगळं आपण आता बघितलं. तर हे सगळं वर्णमाला, स्वर, मंत्र, बीज मंत्र, हे सगळं कुठून तयार झालंय, संगीत, रागिण्या सगळं सगळं ओंकारातून निर्माण झालं. तर ओंकार किती महत्वाचा आहे आणि ओंकार साधना किती महत्वाची आहे हे आपल्या मंगल मॅडमने जाणून आपल्यासाठी अक्षरशः इतक्या वर्षांपासून ओंकाराची साधना सुरू ठेवली आहे. ज्यांना करायची आहे ते अजूनही करू शकतात. तर इतकं मला थोडं सांगायचं होतं. नंतर सामर्थ्य मंत्रांच्या ठिकाणी इतकं असं आहे की मंत्र, सनातन धर्म आणि विज्ञान यांची एक सांगड घातली गेलेली आहे. आपला जो महत्वाचा टॉपिक आहे तो इथेच आहे की ह्या सगळ्याची सांगड घातली गेलेली आहे. आणि ते सगळं कुठे आहे, त्याचं सार. आता शेवटचा टॉपिक आहे आपला, तो थोडक्यात सांगते की त्या सगळ्याचं सार म्हणजे हे सगळं आपल्या आतच आहे. हे मी आता मध्ये 2-3 सांगितलं पण, आणि आपल्याला पण माहिती की सगळं आपणच आहोत. मंत्र, बीजमंत्र, सायन्स, सनातन धर्म, सगळं सगळं, स्वर, देवता, सगळं सगळं आपण आहोत, कारण की आपणच त्याला ऊर्जा देतो. हे सगळ्यात महत्वाचं सार आहे. आणि आत्मस्वरूप हे सुद्धा आपणच आहोत, आपल्या आतच आहे. आपणच सर्व ब्रह्मांड आहोत, ब्रह्म आपण आहोत, क्रिएटर आपण आहोत. सगळं ज्ञान आपल्या आतच आहे. फक्त ध्यान करून आपल्याला ते डिकोड करून घ्यायचं आहे. आणि ध्यानाच्या द्वारे आणि आपल्या सगळ्या ज्या विहंगमच्या जे प्रोग्राम चाललेले आहेत त्याद्वारे ह्या सगळ्या साधना आपल्याकडनं करून घेतल्या जातात. महत्वाची म्हणजे ओंकार साधना करून घेतली जाते. त्यासाठी लागणारे सगळे सगळे जे प्रयोग आहेत, म्हणजे योगासनं, प्राणायाम, ध्यान, धारणा, आणि हे जे पतंजलींचं सूत्र आहे, ध्यान, धारणा, साधना, समाधी, सगळं तिथपर्यंत आपण पोहोचत आहोत. त्यामुळे आपल्या संस्थेला जे शिकवलं जाते ते अतिशय योग आणि अतिशय सुंदररित्या टॉपिक घेतला ध्यानात आहे. मंत्रांचं सामर्थ्य करायचं आहे, मग ते आपोआपच आपल्या आतमधून प्रगट होईल आणि आपल्याला आत्मप्रचिती होईल, म्हणजेच आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला होईल. तर धन्यवाद सगळ्यांना. महत्वाचा आपला टॉपिक होता आणि तो मला वाटला म्हणजे महत्वाचा माझ्या दृष्टीने. सगळेच टॉपिक महत्वाचे, 3 जणींचं राहिलेलंच आहे. तर सनातन धर्माचा कसा कसा इफेक्ट आहे आणि त्याचं सायन्स काय आहे हे सगळ्यांनी पण. धन्यवाद मंगल, मला इन्व्हॉल्व करून घेतलं आणि त्यामुळे वाढलं की आधी तुम्हाला याच्यासाठी सगळं तुमच्यासाठी करायचं आहे. त्यामुळे सगळ्याचा म्हणजे मी जेव्हा शोध घेतली किंवा सांगितलं त्या प्रकारे आम्ही केलं, शोधून काढलं, म्हणजे एक रिसर्च प्रकारेच झाला. आणि इतकं की आपल्याला सांग 100 मधून 35 पर्यंत असेल. याच्यापेक्षाही प्रचंड ज्ञान आहे मंत्रांचं आणि अजून खूप आहे. तर आपल्याला तेवढा वेळ नाही, एका दिवसात करायचं होतं, नाही तर मग अजून 2-3 दिवस घ्यावं लागलं असतं.
तर सगळ्यांना खूप धन्यवाद शांतपणे ऐकलं आणि मंगल मॅडमला खूप खूप धन्यवाद की इतक्या मोठ्या प्रमाणात और त्या मला स्वतःलाही कळल्या आज. तर खूप धन्यवाद मॅडम. धन्यवाद सुलक्षणा मॅडम, खूप सुंदर सांगितलं बघा. सुलक्षणा मॅडमनी कसा अभ्यास करून पूर्ण समजून उमजून समजावून देत सांगितलं असं पाहिजे. म्हणजे स्वतः कार्यक्रम घेणाऱ्यांचा आधी अभ्यास झाला पाहिजे, कारण हे सगळं आधी त्यांच्यासाठी आहे. तर फारच छान मॅडमने घेतलेलं आहे. आणि मंत्रांचं जर बघितलं मॅडमनी जे काही सगळं सांगितलंय, तर ते खूप मी लहानपणापासून म्हंटल तरी वाचन माझं, अट्रॅक्शन, अभ्यास हा सगळा केलेला आहे तरुण वयामध्ये. लग्न झाल्यानंतर मी मंत्र उपासना वगैरे केली, अनुभव घेतले त्याचे. पण त्याचे साईड इफेक्ट पण बघत गेले. आणि मग ज्या वेळेला मला तज्ञांनी सांगितलं की मंत्रोपचार ही सगळ्यांसाठी नसते, पहिल्यांदा बेसिकली मंत्र हा गुरुनी दिलेला पाहिजे, मंत्र हा सिद्ध पाहिजे. आता मॅडम जरी म्हटल्या सिद्ध करावा लागत नाही, आपला आपणच सिद्ध होतो, तरी तो सिद्ध करावा लागतो, कारण सिद्ध जर केला नाही तर त्याचे वाईट परिणाम येतात. मॅडमनी मंत्र कसा म्हणायचा ते सांगितलं. आणि असा मंत्र म्हणणारे 1% सुद्धा नाही आहेत. मंत्र म्हणणारे जे म्हणतात, तुम्हाला सांगते मी, आपल्यासारखे मी बघते म्हणजे तर कोणी गाडीत बसताना म्हणतं, कोणी कसं म्हणतं. इकडं म्हणजे आज सुद्धा मी वाचलं कुठं की सासूचा मंत्र चाललाय देवा पुढे, माळ घेऊन जपतीये आणि सगळं लक्ष सुनेकडे, सून काय करते ते. सुनेचं म्हणणं सुद्धा तसंच. तर अशी मंत्र उपासना आपल्याकडे माळ जपली जाते. आणि त्या माळ जपण्याला तसा काही अर्थ नसतो, मंत्र म्हणण्यालाही तसा काही अर्थ नसतो. तो बाणासारखा असा फेकला गेला पाहिजे. ओम आहे ना, हे ओम, तर संपूर्ण आधी व्हायब्रेशन्स, ओम नमः शिवाय, अशा पद्धतीने त्या ओमला म्हटलं, व्हायब्रेशन निर्माण केले, तर पुढचे शब्द असे फेकले जाणार आणि व्हायब्रेशन्स निर्माण करणार. हे असं आहे. आणि तशा पद्धतीने कोणी म्हणत नाहीत मंत्र. आणि त्यामुळे त्याचे काही फायदे होत असतील असं काही नाहीये. आणि प्रत्येक उपासना चांगली आहे. तसं बघितलं तर कुठलीही उपासना वाईट आणि चांगली असं म्हणता येणार नाही, कारण आपण बघितलं की चांगलं आणि वाईट असं काही नसतंच. आपण त्याला एक व्हॅल्यू देतो. आणि आपण ज्याप्रमाणे व्हॅल्यू देतो तसं त्याप्रमाणे ती आपल्याला फायदा देते. महत्वाचं आपल्या ज्या चेतना असतात, आपल्या ज्या ऊर्जा असतात, आपल्या ज्या व्हायब्रेशन्स असतात, तशा पद्धतीच्या व्हायब्रेशन्स आणि ऊर्जा आपण आपल्यापेक्षा वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे तेवढं फक्त प्रत्येकाने लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे मी तुम्हाला म्हणत असते की ह्या सगळ्यापेक्षा आपल्या व्हायब्रेशन्स वाढवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. जसं मानसिक विचार आणि भावना यांवर आपण फोकस देऊन पूर्ण आपल्या व्हायब्रेशन्स, एनर्जी, फ्रिक्वेन्सी वाढवतो. आणि त्याहून पलीकडे काहीच नाही, कारण मनाचा लेयर, भावनेचा लेयर हा 4th डायमेन्शनचा लेयर आहे. आणि त्यामुळं तो जास्त एनर्जी निर्माण करतो. आणि आता जर तुम्ही बघितलं तर बाराखडीचं शारदा मॅडम लिहिलेलं खूप चांगला कन्सेप्ट आहे. नुकतंच ते बाराखडी ग्रुप मी क्विट केला, कारण ज्या वेळेला मी ते बाराखडीचं शास्त्र बघितलं किंवा काय इफेक्ट बघितले, अर्थात मी हे लहानपणापासून मंत्रांचा खूप अभ्यास केलाय, खूप म्हणजे खूप अभ्यास केलेला आहे मी. आणि शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला आहे. तर त्यामुळे ते मला अट्रॅक्ट झालं. आणि मी एक व्हिडिओ, 2 व्हिडिओ ऐकले त्यांचे, मॅडमना पाठवलं आणि ग्रुपमध्ये पण मी जॉईन झाले. पण नंतर म्हणजे सगळा प्रकार लक्षात आला. आजचेच मेसेज जर बघितले तर बंद करा जरा, रेकॉर्डिंग बंद करा आता. रेकॉर्डिंग मॅडम बंद करते का? तुम्हीच होस्ट आहे. मी जरा पडलीये, खूप कंटाळा आलाय मला. हॅलो.